अशा सिच्युएशनमध्ये मला काय हाच प्रश्न पडतो की जो मी इफ आय एव्हर वुड हॅव हॅड अ चान्स टू हॅव अ कॉन्व्हर्सेशन, तर ते हेच असतं की त्यांची हिंमतच कशी झाली की ज्या नॅचरल गोष्टीमुळे त्यांच्या हातात काही नसताना एक अख्खा धंदा त्यांचा बसला होता, तोच धंदा परत चालू करावा. खरंच आहे. इथे तो गेम अपग्रेड करताना हाऊ डू यू टेक द कलेक्टिव्ह अहेड इज वेअर आय थिंक दॅट चेंज ऑफ माइंडसेट फ्रॉम मी टू अस हॅपन्स. आणि हे कुठेतरी आय थिंक चितळे बंधू या ओव्हरऑल छत्रछायेत कुठेतरी शिकायला मिळालं. आणि आय थिंक दॅट वर्क वेल, कारण की त्याच्यामुळे माझी इंटिग्रेशन इन टू द एक्झिस्टिंग फॅमिली बिझनेस आणि द प्रोफेशनल्स वी वर एम्प्लॉईंग वॉज मोर स्ट्रीमलाईन. कारण नाहीतर काय खटके तेव्हाच उडतात, कारण इट्स लाईक ॲस्टेरॉइड एंटरिंग ॲटमॉस्फिअर. तुम्ही फॉरेन बॉडी असता आणि तुम्हाला वाटत असतं की अरे आडनाव माझं आणि कंपनीचं नाव सेम आहे, तर आय एम नॉट अ फॉरेन बॉडी. करेक्ट. पण यू आर. आम्हाला चुका करायला कॉन्सिक्वेन्सेस नव्हते, वाव होता. पण आम्हाला ते फ्रीडम असल्यामुळे आम्हाला हा चॉईस पण करायला लागायचा की अरे आपली कुठली चूक ऍक्च्युली इज गोइंग टू लँड अस इन ट्रबल. पण त्याचबरोबरीने जे काय बिझनेसमध्ये चाललंय त्याच्यावरचा कम्प्लीट ट्रान्सपरन्सी अपडेट, म्हणजे अगदी टर्नओव्हर किती, प्रॉफिट किती, काय हे यावर्षी कमी झालंय, काहीतरी वाढलंय, हे वाढलंय, या सगळ्या गोष्टी आमच्यासमोर बोलल्या जायच्या. सो अलाइनिंग पीपल टू अ लार्जर कॉज इज वेअर प्रिव्हियस जनरेशन प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. Getting aligned or not is the next generation's prerogative. If they get aligned, they are likely to excel, कारण की प्लॅटफॉर्म इज स्ट्रॉंग. Correct. But if they don't get aligned, तर नॉर्मली they end up struggling. हा त्यांचा प्रॉब्लेम. बरोबर आहे. 1 ते 4 बंदची जी काय आयडिया होती, तर ती फोरगो करायची जी काय प्रेस कॉन्फरन्स होती ती मला घ्यायला मिळाली आणि त्याच्यातनं आय बिकेम अ ओव्हरनाईट सेन्सेशन असं मी म्हणेन. आय कम अक्रॉस ॲज अ व्हेरी काम पर्सन आणि आय एम युजली व्हेरी काम इन द सेन्स की माय रिस्क ॲबिलिटी इज रिजनेबली गुड. पुण्यातले पण नावाजलेले तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट पाहिलेत की आता आज बजाज फॅमिली असेल तर राजीव बजाज विल ऑलवेज बी देअर. आज मुकेश अंबानींसारखे किंवा अदानींसारखे मोठे इंडस्ट्रियलिस्ट पाहिले तर दे आर द फेस. आपण आत्ता रिलायन्सने तर इतकं स्ट्रॉंग ब्रँडिंग केलं की रिलायन्सपेक्षा पहिलं मुकेश अंबानींचं नाव आहे. पण त्याच्यामुळे प्रमोटर फेस बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की दॅट बिल्ड्स ट्रस्ट. हा जो इमोशनल क्वेश्चन माझ्या आयुष्यात ॲड झालेला आहे तो दॅट्स ऑल थँक्स टू अमिता. सो मे बी त्याच्यावरती जास्त तीच आता बोलू शकेल असं मला वाटतं. नक्कीच. Legacy is defined not by what you leave for people, but what you leave in them. And the greatest legacy one can pass on is of character and faith. Today, Solsam is tet a tet with one such lad who doesn't just inherit a rich legacy, but through his actions inspires others to dream more, learn more, do more, and become more. This engineer, an alumnus of the prestigious Harvard Business School, Boston, has been instrumental in the transformation of his multi-generational brand into an omni-channel product business with exports to over 65 countries. With the aim to improve nutrition with every gram they sell, they firmly believe की व्यवसाय कुठलाही असो, ग्राहकांच्या भावनांना प्राधान्य द्या आणि तत्वांशी घट्ट राहा. दुपारी 1 ते 4 आम्ही बंद असतो, ही ओळख त्यांची आता जुनी झाली. आमची कुठेही शाखा नाही म्हणता म्हणता दे आर नाव ऑपरेटिंग ओव्हर 60+ स्टोअर्स, 30+ kiosks and covering 10 states of India with 350+ products and a massive turnover of 2,500 crores. गोडव्यानी जपलेलं आणि विश्वासाने जोडलेलं 75 वर्षांचं नातं आपुलकीचं. प्लेसिंग पुणे ऑन द ग्लोबल मॅप, यू गेस्ड इट राईट, चितळे बंधू मिठाईवाले. अँड ॲट इट्स एपिसेंटर इज दिस डायनॅमिक 4th जनरेशन ऑन्ट्रप्रनॉर, ज्याने मराठी माणसाचा रिस्क ॲपेटाईट कमी असतो हा भ्रम साफ खोडून मोडलाय. अँड एंटरप्राइजिंग, स्ट्रॅटेजिक, फ्युचरिस्टिक, गो गेटर, द फेस ऑफ चितळे बंधू ब्रँड अँड a sensation already in the making, managing partner Chitale Bandhu, Indranil Chitale. Thank you so much, Indranil, for joining us on Solsam. It's my pleasure. It is such a delight to have you, you know. So, कुठून सुरू करूया? थोडंसं हिस्ट्रीपासून सुरू करूया. Sure. 1939, भास्कर गणेश चितळे म्हणजे तुझ्या पणजोबांनी 600 म्हशी घेऊन भिलवडीतून डेअरी बिझनेस सुरू केला आणि त्याच्यानंतर 1950 चितळे बंधू स्थापित झाला. करेक्ट. सो आज आफ्टर 87 years, आय एम गिविंग यू एन एक्साइटिंग हायपोथेटिकल सिच्युएशन जिथे यू आर गेटिंग अ चान्स
टू टॉक टू युअर पणजोबा. जर असं झालं तर त्यांना काय सांगशील किंवा काय विचारशील आणि काही बदलायला लावशील का? सो आपण 1939च्या पण मागे जाऊयात. Oh, please. कारण की भिलवडी गावात यायच्या आधी माझे पणजोबा जे होते ते साताऱ्यात लिंबगोवे नावाचं एक गाव आहे, तर Okay. तिकडे पण डेअरी फार्मिंगच करत होते. आणि तेव्हा वेगवेगळे आजार होते ते यायचे आणि त्यामुळे त्यांचं भरपूर कॅटल 2-3 रात्री पूर्ण गेला. येस. तर त्याच्यामुळे ते ॲक्च्युली बँकरप्ट होते. काही त्यांच्याकडे त्यांचा ॲसेट बेसच नव्हता आजकालच्या काळात बघायला गेलं, की जे कॅटल होतं. हो. आणि 5 मुलं होती तेव्हा त्यांना. तर त्याच्यामुळे बेसिकली करायचं काय या दृष्टीने एका ॲम्बिग्युइटीमध्ये ते ट्रेनमध्ये बसले आणि ट्रेनमध्ये एका रॅन्डम माणसाने त्यांना सांगितलं की हे सगळं झालंय तर तुम्हाला परत शेतीच करायची असेल तर तुम्ही भिलोडी गाव बघा, कारण की ते कृष्णा नदीच्या काठी आहे आणि तिकडे गेलात तर कदाचित चांगलं काहीतरी होईल. नक्कीच. सो ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट ही वॉज अ मॅन विथ नथिंग टू लूज, बट हॅव्हिंग हॅड लॉस्ट अ लॉट. अशा सिच्युएशनमध्ये मला काय हाच प्रश्न पडतो की जो मी इफ आय एव्हर वुड हॅव हॅड अ चान्स टू हॅव अ कॉन्व्हर्सेशन, Yes. तर ते हेच असतं की त्यांची हिंमतच कशी झाली की ज्या नॅचरल गोष्टीमुळे त्यांच्या हातात काही नसताना एक अख्खा धंदा त्यांचा बसला होता, तोच धंदा परत चालू करावा. खरंच आहे. म्हणजे ते करण्याकरता काहीतरी एक इमेन्स लेवल ऑफ विल पॉवर लागेल असं माझा अंदाज आहे. अगदी. मी जे काय ऐकलंय त्याप्रमाणे ही वॉज अ व्हेरी हाय विल पॉवर पर्सन आणि खूप झटून काम करणारे ते होते. तर त्याच्यामुळे ते वर्क कल्चर अजूनही आय थिंक कुठेतरी चितळे DNA मध्ये दिसतं. पण 100%. सगळं गेलेलं असताना तेच परत चालू करायचं धाडस दाखवणं हे माझ्या दृष्टीने अनइमॅजिनेबल आहे. खरं. आणि हे कसं आलं त्यांना हे विचारायला मला सर्वात जास्त त्यांना आवडेल, कारण की दॅट सेट द फाउंडेशन ऑफ वेअर वी आर टुडे. आणि पुढचे 90 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने चितळे ग्रुप काही ना काहीतरी करतोय. तर त्यामुळे त्या फाउंडेशनला जे काही आपण म्हणतो की जो फाउंडर्स स्पार्क असतो किंवा फाउंडर्स ॲम्बिशन असतं, तर ते काय होतं हे आणि कसं झालं आणि कशामुळे झालं हे समजून घ्यायला मला कायम कुतूहल आहे. आणि आय थिंक आय विल नेव्हर गेट अन आन्सर टू इट. That is why I asked you. And suppose you want to ask him to change something of the past? Well, I think what I would say is that त्यांनी B2B खूप वर्ष केलं की जे मी समजू शकतो की त्यांची रिस्क प्रोफाईल त्यांना कमी करायची होती, तोच धंदा बुडलेला असताना. पण त्यांची मुलं येईस तोपर्यंत B2B धंदा सुरू झालेला नव्हता. B2Bच धंदा होता, B2C धंदा झालेला नव्हता. तो व्हायला पुढची 11 वर्ष लागली. कारण की चितळे डेअरीची स्थापना 1939 आणि चितळे बंधू 1950. Yes. तर ही मधली 11 वर्ष जी होती तर त्याच्यात त्यांना ऍक्च्युली ती ब्रँड इक्विटी सगळं बनवायला जो वेळ गेला, तर ते पहिल्यांदाच चितळे नावाने सुरू केलं असतं तर काय झालं असतं आणि ते केलं असतं तर मग कदाचित अजून काही वेगळं स्वरूप बघायला मिळालं असतं का, हा एक मोठा प्रश्न आहे. Maybe Change that करेन असं नाही, हां. पण नक्की प्रश्न पडतो तो. Of course, his challenges, whatever he faced, only he knows. बरोबर. आणि 5 भावंड आणि ते असं एकत्र करत करत त्या काळात तिथून इथपर्यंत आणणं, आय वुड से तरी 11 वर्षात 1950 मध्ये स्थापित झालं चितळे बंधू. इफ यू आस्क मी माय पर्स्पेक्टिव्ह, खूपच लवकर झालं. खरंय. हो की नाही? आताच्या काळात जर का बघायला गेलं तर 11 वर्ष काहीच नाही. एक्झॅक्टली. तो पण स्वातंत्र्याच्या अलीकडचा काळ होता. Which is why I said. खूप जास्त प्रोहिबिशन्स होती आणि स्वातंत्र्य मिळून जस्ट कुठेतरी आपला देश स्वतःच्या पायावर उभारायचा प्रयत्न करत होता, त्याच काळात हे कुठेतरी झालं. तर त्यामुळे त्या सिच्युएशनचा पूर्ण अंदाज आपण फक्त ऐकून आहोत, कधी पाहिलेलं नाही. पण नक्कीच तो प्रश्न पडतो की डे झिरो त्यांनी ब्रँड पण केला असता का. अगदी अगदी. दॅट इज नाईस टू नो. आपण लेगसी 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 म्हणतोय, पण लेगसी त्याच्याबरोबर टॅलेंट आणि त्याच्याबरोबर हार्डवर्क असे 3 ऑप्शन्स मी दिले. अँड इफ आय आस्क यू टू नंबर इट इन प्रायोरिटी, हाऊ वुड यू नंबर इट? आय थिंक हार्डवर्क वुड बी टॉप मोस्ट प्रायोरिटी. कारण की यू कॅन हॅव लेगसी विच कॅन गेट युअर सीट ॲट द टेबल, बट युअर हार्डवर्क इज गोइंग टू हेल्प यू रिटेन युअर सीट ॲट द टेबल. आणि टॅलेंट इज गोइंग टू एन्श्योर दॅट यू प्रोग्रेस फ्रॉम दॅट सीट ॲट द टेबल. कारण की यू ऑलवेज स्टार्ट ॲट द कॉर्नर ऑफ अ टेबल अँड देन यू मूव्ह टुवर्ड्स द सेंटर. तर ते करताना हार्डवर्क विथ टॅलेंट आणि boosted with that rubber band effect of legacy is possibly the way I would approach this. Well summed up. Very well summed up. चितळे बंधू या नावाचा किंवा या ब्रँडचा तुझ्या आयुष्यावर झालेला सगळ्यात मोठा इम्पॅक्ट कुठला? वेल, नावातच बंधू आहे
आणि त्याच्यामुळे बंधुत्व जे आपण म्हणतो की जे जपायला लागतं, तर ते जपण्याची ॲबिलिटी ॲज अ यंग इंडिव्हिज्युअल खूप कमी असते किंवा तुम्हाला खूप कमी समजतं. कारण की युअर 20s मोस्टली तुम्ही स्वतःचीच आयडेंटिटी शोधायला स्ट्रगल करत असता. तर त्यात तुम्ही बाकीच्यांची आयडेंटिटी प्रोटेक्ट करा, त्यांनाही सांभाळून घ्या, त्यांना समजून घ्या, त्यांचे इंटरेस्ट पण जपा. आणि हे करत असताना सगळ्यांचे इंटरेस्ट जपलं तरच हे ऑर्गनायझेशन पुढे जाऊ शकतं. कारण की डीएनएच ऑर्गनायझेशनचा हा शेअरिंगवरती आहे. खरंय. इट्स अ कॉंग्लोमरेट ऑफ फॅमिलीज ट्राईंग टू डू डिफरंट थिंग्स. तर त्याच्यामुळे त्या कॉंग्लोमरेटला जपण्याकरता यू आर पार्ट ऑफ द फॅमिली, यू आर नॉट अ इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर. हे माझ्या मते खूप मोठं रिअलायझेशन होतं आणि ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम झालं. अच्छा. ओव्हरनाईट नाही झालं. आणि ते कळायला वेळ खूप गेला असंही मी म्हणतो, कारण की त्याच्याकरता बऱ्याचदा काही ज्या अडचणी आल्या ते माझा पर्स्पेक्टिव्ह इव्हॉल्व्ह झालेला नव्हता म्हणून आले. तर त्यामुळे ते जेव्हा नरेटिव्ह समजायला लागलं मला की दॅट वे कलेक्टिव्हली वी हॅव टू ड्राईव्ह थिंग्स फॉरवर्ड, तर तेव्हा मग तुम्हाला लक्षात येतं की अरे आपण या 90 इयर ऑर्गनायझेशनमध्ये आपलं करिअर मे बी 10%च आहे. तर त्याच्यामुळे त्या 10% तुम्ही ओव्हरनाईट सगळे इम्पॅक्ट करायला जाणार असाल तर दॅट इज इम्पॉसिबल टू डू. पण मग तुम्ही हे बघा की पुढची 90 वर्ष तुम्हाला करण्याकरता काय फाउंडेशन बिल्ड करता येणार आहे, की जिकडे आज पॉईंट एला तुम्ही ऑलरेडी आलेला आहे, तिकडनं बीला जायचं आणि कुठेतरी डी इज युअर टार्गेट. तर मग तिथे तो गेम अपग्रेड करताना हाऊ डू यू टेक द कलेक्टिव्ह अहेड इज वेअर आय थिंक दॅट चेंज ऑफ माइंडसेट फ्रॉम मी टू अस हॅपन्स. आणि हे कुठेतरी आय थिंक चितळे बंधू या ओव्हरऑल छत्रछायेत कुठेतरी शिकायला मिळालं. कारण की काय बिझनेस, इकॉनॉमिक्स, फायनान्स ते सगळं येत असतं ते, पण हे कल्चर नाही समजलं तर ऑर्गनायझेशन लीड करणं इम्पॉसिबल. अगदी बरोबर आहे. आणि दॅट टू लीड करणं एक गोष्ट, ते पुढे पास ऑन करणं. म्हणजे दिस मस्ट हॅव बीन द ट्रेट नॉट जस्ट विथ युअर पणजोबा बट आय एम शुअर आजोबा, देन युअर अंकल्स, युअर फादर, अँड नाव वी कॅन सी इट इन यू. पण कसं होतं की आय थिंक माझ्या आजोबांचं जनरेशन आणि बाबांचं जनरेशन जे होतं दे वर स्टील एस्टॅब्लिशिंग द बिझनेस. येस. अनलाईक दॅट वेन वी जॉईन द बिझनेस वॉज एस्टॅब्लिश्ड. तर त्यामुळे आमची एन्टायटलमेंट थोडी जास्त होती. दे हॅव सीन द स्ट्रगलिंग फेस. आय थिंक आम्ही आता आमचे वेगळे स्ट्रगल्स करतो, पण ती एक्झिस्टेन्शियल स्ट्रगल आम्हाला कधीच नव्हता. तर त्याच्यामुळे तो पर्स्पेक्टिव्ह यायला वेळ जास्त लागला. त्यांच्यात ती गरजच होती, त्याच्यामुळे तो नॅचरली इनग्रेंड होता. आय गेस सो. परिस्थितीप्रमाणे माणूस बदलतो. राईट. पण तुझं ओव्हरऑल अपब्रिंगिंग बघता इट हॅज बीन व्हेरी हंबल. म्हणजे शाळेत किंवा कॉलेजात इफ आय मे आस्क, पॉकेट मनी मिळायचा का? मला खूप कमी मिळायचं पॉकेट मनी, म्हणजे रादर राशनडच होतं ते. तर त्यामुळे आम्ही बरेच गोंधळ करायचो की पायरेटेड DVDs त्यावेळेस देणं किंवा शीट्स काढून देणं लोकांना. कारण मला लिहायचा कंटाळा होता, माझं ड्रॉइंग चांगलं होतं, बाकीचे लिहायला चांगले होते त्यांना ड्रॉइंग जमायचं नाही. ते बार्टर करून आम्ही पैसे कमवायचो. किंवा माझी एक मामी बहीण पण होती जी कॉलेजमध्ये आमच्याबरोबर होती. तर त्याच्यामुळे तिचं एक काम होतं की माझ्यावर लक्ष ठेवणं की काय करतोय आणि आईला रिपोर्ट करणं. पण दुसरं तिचं काम असायचं की तिच्याकडे पैसे जास्त असायचे. त्यामुळे आम्ही काय व्हायचं बघायचो की अरे कॅन्टीनला जायचं, हे जायचं, ते जायचं, तर तिच्याकडे तिला घेऊन जाऊ म्हणजे आपला जरा खर्च तिकडे मागे. सो अनबिलिव्हेबल. सो इंद्रनील चितळे वॉज कॅश स्टार्व्ड व्हेन ही वॉज इन स्कूल अँड कॉलेज? आय थिंक आय एम स्टील कॅश स्टार्व्ड. की माझ्याकडे नॉर्मली म्हणजे काय आय एम ॲसेट रिच, पण अजूनही मला ती अशी कॅश बाळगायची सवयच नाही. त्याच्यामुळे मी भरपूर वेळा असं असतं की अगं आम्ही तर आहे ना पैसे आहेत, नाही तर कार्ड लागलं तर मी देतो, पण बाकी काय असेल तर समबडी एल्स इज मॅनेजिंग दॅट. रिअली? पण हे जे आता तू बोललास DVDs विकणं वगैरे, अकॉर्डिंग टू मी दिस वॉज नॉट व्हेरी लिगल, नाही का? Did it get you into trouble? It could have got us into trouble. I think if somebody decides to press charges, they could. आता I am possibly out of that legal net कारण खूप उशीर झाला त्याला. पण तेव्हा ते इंटरनेट ब्रॉडबँड जास्त चालवतो आम्ही कॉलेजमध्ये होतो. आणि आता आपण 4G 5G वगैरे सगळं बघतो. आम्हाला त्यावेळेस कॉलेजमध्ये शिकवणार होते की 3G कसं येणार आहे ते शिकवायचे. तर त्याच्यामुळे त्या काळी ब्रॉडबँड कनेक्शन असताना ते म्यू टॉरंट नावाचा एक प्रकार होता की ज्याच्यावरनं तुम्ही हे सगळं डाउनलोड करू शकायचं. आणि त्याच्यात पण ते म्हणजे कन्झर्वेटिव्ह बॅकग्राऊंड असल्यामुळे अनलिमिटेड प्लॅन्स जे असायचे ते काही आम्हाला मिळायचे नाहीत. मग ते मिडनाईट अनलिमिटेड प्लॅन असायचे की जे रात्री 12 पासून सकाळी 4च फ्री असायचं. जागरण करायचं. त्यामुळे आम्ही रात्री टायमर लावायचो, ते प्रोग्रामिंग करायचो, जागून 12 वाजता डाउनलोड सुरू करायचो, 4 वाजता ऑटोमॅटिक बंद करायचो. असं करून सुद्धा हसलिंग केलेलं आहे. पण आय थिंक आय वुड स्टील एन्जॉय दॅट फेज, कारण की त्याच्यात मजा होती. आणि इफ आय एम नॉट रॉंग, यू आर स्टील हसलिंग. हो. ओके. नाही, फक्त काय आपण म्हणूया आयटम्स बदललेत.
आय थिंक हा म्हणजे साईज ऑफ बॅलन्स शीट बदललाय आणि ऍसेट क्लास बदललाय. पण हा म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड सच काही मला आवडत नाही. काहीतरी जरा जास्त त्याच्यात खोलात शिरून जी व्हॅल्यू जनरेट करता येते दॅट इज व्हॉट आय एन्जॉय डुईंग. अँड ट्रेडिंग खूप आवडतं. हो, हा. सो ट्रेडिंग मध्ये कसं बार्टर इज व्हॉट आय एन्जॉय मोर. अच्छा, मग सध्याचं काय चालू आहे बार्टरमध्ये? मेजर बार्टर माझा बरेचदा होतो तो घड्याळांचा होतो. इज इट? कारण की आय थिंक इट्स वन अप्रिशिएटिंग ॲसेट जी थाप मी माझी मलाच मारतो आणि नवीन घड्याळ घेतो. पण त्याच्यातनं मजा येते कारण की त्याची व्हॅल्यू जी आहे ती परसेप्शनवरती खूप डिराइव्ड आहे ना. कारण की इट इज नॉट अ लिस्टेड प्रोडक्ट किंवा इट इज नॉट अ अवेलेबल प्रोडक्ट. सो त्याचा ट्रेड होताना व्हॉट वुड वर्क इन इंडियन मार्केट, व्हॉट वुड वर्क इन युरोपियन मार्केट. पण त्या दृष्टीने हाऊ डू यू मॅनेज युअर वॉच आर्सेनल, या सगळ्या गोष्टींवरती आय स्टील कीप रिसर्चिंग. किंवा इव्हन ऑन क्रिप्टो साईड म्हणजे काय बीन अ व्हेरी अर्ली इन्व्हेस्टर इन टू इट सिन्स लेट 2000s की जेव्हा ते सगळं नवीन होतं. पण त्याच्यामुळे आय थिंक दॅट पोर्टफोलिओ स्टील देअर. आता फक्त तो विकला तर तो भारतात आत्ता इलिगल समजला जातो. त्यामुळे तो होल्ड करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही असं आहे. तर त्यामुळे हसलिंग चालूच असतं. वेन एव्हर पॉलिसी हेल्प्स यू यू गेट इन टू इट असं आहे. बापरे, नॉट मेनी पीपल नो दिस ॲस्पेक्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. हां, काय म्हणजे आय थिंक दॅट टू डिस्टिंक्ट पर्सनॅलिटी ट्रेट्स दॅट आय थिंक आय हॅव बीन एबल टू मॅनेज व्हेरी वेल इन द रिसेंट इयर्स. की बाय नेचर माझा स्वभाव जो आहे तो कायम काहीतरी इंजिनिअरिंग ओरिएंटेडच आहे. किंवा आपण हे फिक्स करू, ते करू, काहीतरी करू. आणि तो जो जुगाड प्रकार जो इंजिनियर्सना शिकवतात तो आहेच आहे. पण म्हणजे वेन इट कम्स टू टेकिंग अ मोर लिडरशिप रिस्पॉन्सिबिलिटी ॲट चितळे बंधू, द ऑर्गनायझेशन कल्चर इज फार मोर रूटेड देन आय एम. तर त्याच्यामुळे त्याचं रिप्रेझेंटेशन करताना आय हॅव टू हॅव अ पर्सनॅलिटी विच कॅरीज ऑन दॅट लेगसी. ट्रू. सो त्या दोन खूप डिस्टिंक्ट पोर्टफोलिओज मी ठेवलेले आहेत की जिकडे व्हॉट माय रोल ॲट चितळे बंधू एंटेल्स मी टू डू अँड व्हॉट आय डू ॲट अ पर्सनल एंड. माझी रिस्क प्रोफाईल ॲट अ पर्सनल एंड इज फार हायर देन ॲट चितळे बंधू. इट इज. पण घरच्यांना, एस्पेशली तुझ्या बाबांना माहिती होतं हे सगळं, या गोष्टींचा अंदाज होता म्हणजे का त्यांना ह्या भोळ्या चेहऱ्याच्या मागे? नाही, आय थिंक तो भोळा आता मी दिसतो, बट दॅट इज अ विच इज वाय आय सेड त्याच्या मागे लपलेला वेल डिफाईन्ड मेकॅनिझम. कारण की मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा आय वॉज सो यंग की nobody is to take me too seriously. तेव्हा I had to look older. आता now that I am nearing 40, it's the other way around in crisis की I have to now look younger. तर त्यामुळे I think it's always the grass is greener on the other side. खरंय. पण काय होतं की उपद्व्यापी स्वभाव माझा कायम होताच. आणि नॉट दॅट इट वुड लँड मी इन टू ट्रबल, बट इट वॉज ऑलवेज समथिंग दॅट वॉज बॉर्डर लाईन रिस्की. म्हणजे आमच्याकडे मला इलेक्ट्रॉनिक्सची आवड होती. सो व्हिडिओ कॅसेटचा प्लेअरच उघडा, तो फिक्स करा, कम्प्युटर्स असेंबल करा. माझा काका होता त्याच्यामुळे त्यांनी मला खूप त्या बाबतीत सपोर्ट केलं की राउटर्स आले तर फर्मवेअरच चेंज करा, फोन असतील तर तो पूर्ण हॅक करा. कारण तेव्हा आयफोन्स जेल ब्रेक करायला लागायचे. तर त्यामुळे हे सगळे असे जे काही आम्ही सगळे केलेले आहेत. आणि आय थिंक दॅट ऑल्सो ब्रिंग्स इन युअर टेम्परमेंट विच आय बिलीव्ह द फॅमिली एनकरेज्ड. म्हणजे मी काहीतरी समजा काय टेप रेकॉर्डर उघडलाय आणि परत जोडताना काहीतरी खराब झालाय तर का खराब केलंस असं मला कधी कधी बोललो नाही. आता ते फिक्स कसं करायचं ते बघ वॉज ऑलवेज द ॲटिट्यूड. तर त्याच्यामुळे तो स्वभाव आय थिंक कॅरीज ऑन टू युअर वर्क ॲटिट्यूड वेअर आय थिंक ॲज अ बिझनेस यू आर मोस्टली ट्राईंग टू सॉल्व प्रॉब्लेम्स. आणि एस्पेशली मोर यू गो इन टू लिडरशिप रोल, पीपल कम टू यू विथ प्रॉब्लेम्स. यू हॅव टू फाइंड सोल्युशन्स. आणि यू आर पेड टू बी द बॉस फॉर फाइंडिंग सोल्युशन्स और हेल्पिंग पीपल रीच सोल्युशन्स. तर त्याच्यामुळे ती इन्स्टिंक्ट तुमच्यात झाली डेव्हलप तर ती कधीही चांगलीच असते असं मलाही वाटतं. खरंय. सो वन थिंग लीड्स टू दी अदर. ॲब्सोल्युटली. पण असं म्हणतात ना, युअर रेप्युटेशन ट्रॅव्हल्स बिफोर यू. हो की नाही? सो वेन यू फॉर्मली जॉईन चितळे बंधू इन 1990, ह्या सगळ्या बॅकग्राऊंड नंतर वर देअर एनी स्पेसिफिक डूज अँड डोंट्स विच युअर फादर टोल्ड यू वेन यू वर ॲब्सोल्युटली न्यू? सो आय जॉईन इन 2011. इज इट? कारण 1989 was when I was born. Yes. So after engineering आणि I had an internship in Netherlands at that time. तर त्यानंतर I joined here. तर तेव्हा हे सगळं पाहता माझ्या बाबांनी हे आधीच ओळखलेलं होतं की अरे हा काहीतरी नवीन उपद्व्याप करणार. तर त्याच्यामुळे तसं नसेल तर मग काय करायचं. तर ही गेम मी अ व्हेरी क्लिअर इन्स्ट्रक्शन की 1 वर्ष यू डोंट टेक ॲक्शन्स. Whatever you feel, you observe, you come talk to me or anybody elder in the family, you discuss with them
इफ दे से दॅट यू एंगेज देन यू एंगेज, बट डोंट गो टॉक टू एनीबडी ऑन द ग्राउंड डायरेक्टली अँड से की अरे हा उद्याला बदल करायचा आहे. आणि आय थिंक दॅट वर्क वेल, कारण की त्याच्यामुळे माझी इंटिग्रेशन इन टू द एक्झिस्टिंग फॅमिली बिझनेस आणि द प्रोफेशनल्स वी वर एम्प्लॉईंग वॉज मोर स्ट्रीमलाईन. कारण नाहीतर काय खटके तेव्हाच उडतात, कारण इट्स लाईक ॲस्टरॉइड एंटरिंग ॲटमॉस्फिअर. म्हणजे तुम्ही फॉरेन बॉडी असता आणि तुम्हाला वाटत असतं की अरे आडनाव माझं आणि कंपनीचं नाव सेम आहे, तर आय एम नॉट अ फॉरेन बॉडी. करेक्ट. पण यू आर नॉर्मली, आणि इट टेक्स टाइम टू रिअलाइज when you're that young. So you have to be gentle, you have to be patient, आणि I think you have to make very good working relationships with people. आणि ते प्रोसेस ओरिएंटेड किंवा घोळ घालणाऱ्या लोकांना वेळ खूप जातो ना, कारण की तुम्ही सोलो ऑपरेटर असता. सो तो चेंज आय थिंक माझ्या बाबांमुळे चांगला इफेक्टिव्हली मला पार पाडता आला, आणि आय लिसन टू हिम फॉर अ चेंज. त्याच्यामुळे दॅट आय एन्श्योर्ड दॅट इट वॉज व्हेरी स्मूथली ट्रान्झिशन. पण तुझ्या मते तुझी ॲक्च्युअल जडणघडण, ज्याला आपण म्हणतो की इंजिनिअरिंग कॉलेजच्या त्या 4 वर्षांमध्ये टेक्निकल नॉलेज घेताना झाली का बाबांबरोबर म्हणा किंवा काकांबरोबर म्हणा, बोर्ड मीटिंग, साईट व्हिजिट्स इथे झाली? इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ना मी टेक्निकल एज्युकेशन कमी शिकलो, पण माझे मित्र खूप झाले आणि मी पीपल मॅनेजमेंट खूप चांगलं शिकलो. हो. सो मी स्टुडंट पॉलिटिक्समध्ये होतो, स्टुडंट काउन्सिलमध्ये होतो, इव्हेंट्स आणि बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये होतो. सो त्या काळात तिथे, आणि वन थिंग आय रिअलाइज व्हेरी अर्ली इन इंजिनिअरिंग कॉलेज वॉज की आय वॉज नॉट द स्मार्टेस्ट पर्सन इन द रूम. कारण की माझ्यापेक्षा हुशार मुलं होती तिकडे, आणि त्यांच्यात मला माझी जागा क्रिएट करायची होती, तर अभ्यास करून तर मी करणार नव्हतो. मग मी जागा क्रिएट कशी करू हे करण्याच्या दृष्टीने बाकी सगळे जिथे हुशार मुलं लक्ष देत नाहीत त्या सगळ्या एरियाजवरती मी काही ना काहीतरी स्वतःची जागा क्रिएट करायला प्रयत्न केला. फॉर एक्झाम्पल मग हे स्टुडंट काउन्सिल असेल, पॉलिटिक्स असेल, त्याच्यातलं इव्हेंट मॅनेजमेंट असेल, मग अगदी काय ॲन्युअल इव्हेंटचं कॅन्टीन आणि हॉस्पिटॅलिटी प्लॅनिंग पासून स्पॉन्सरशिप हेडपर्यंत सगळ्या गोष्टी मी तिकडे केलेल्या आहेत. तर त्यामुळे ते सगळं करताना पीपल मॅनेजमेंट तुम्हाला खूप चांगलं शिकायला मिळतं, कारण की एव्हरीबडी कम्स विथ अ डिफरंट इंटरेस्ट इन कॉलेज, आणि यू स्टील हॅव टू फाइंड अ वे, आणि देर इज नो क्लिअर लिडरशिप, यू जस्ट अ पोझिशन इनसाइड द सेम ग्रुप ऑफ पीपल. तर त्यामुळे मग हाऊ डू यू रीच कॉन्सेन्सस इज वेअर आय थिंक आय लर्न पीपल मॅनेजमेंट वेल. द टेक्निकॅलिटी ऑफ द बिझनेस अँड हाऊ टू टेक डिसिजन्स वॉज समथिंग दॅट आय लर्न ऑफ द फील्ड. की जी त्याला माझे जबाबदार बाबा आहेतच, पण सर्वात जास्त माझा काका आहे आय थिंक. कारण की कॉलेजमध्ये असताना मला कॉलेज बंक कर पण चल या मीटिंगला असं म्हणायचं कॉन्फिडन्स त्याचा होता, आणि तो म्हटलाय म्हणून आई बाबा ओरडायचे नाहीत. तर त्यामुळे ते करून जे एक्सपोजर मिळालं त्याच्यामुळे मीटिंग्समध्ये कसं बोलावं, परदेशातनं लोक आली तर कसं वागावं, नॉर्मली बाहेरची लोक कसा विचार करतात. आय थिंक 2008-9 सालचा इंडिया वॉज व्हेरी डिफरंट. तेव्हा ह्युमन क्रायसिस जस्ट झालेली होती, त्याच्यामुळे जगाचा व्ह्यू ऑफ इंडिया वॉज व्हेरी डिफरंट. फायनान्शियल क्रंच अख्ख्या मार्केटमध्ये होता, त्याच्यामुळे तेव्हा जस्ट एक मोठी गोष्ट झाली होती की डॉलर असा 35-36 वरनं 50ला गेला, की जे आता आपण परत पाहतोय 15-20 वर्षांनी. तर या सगळ्या काळात बिझनेस प्रुडन्स कसा करायचा किंवा बिल्डिंग्स कशा बांधायच्या. माझा एक दुसरा काका जो आहे तो त्यावेळेस सगळं कन्स्ट्रक्शन जास्त बघायचा, त्याच्यामुळे तो मला साईटवर घेऊन जायचा. त्याच्यामुळे मग ती काय प्लिंथ कशी असते, प्लिंथ बीम कशी असते, कधी तुम्हाला प्लास्टर करायला पाहिजे, काय तारखा आहेत काय नाही आहेत, कसं कॉन्ट्रॅक्टरशी डील करावं, हे सगळं हँड्स ऑन मला या सगळ्यांमुळे शिकायला मिळालं. आणि ती युनिव्हर्सिटी आमची इंटरनलीच तयार होती ना, कारण की बाबांच्या जनरेशनमध्ये 8-10 भावंड होते ते सगळे. तर त्यामुळे आय थिंक त्यांच्या सगळ्यांची ऑन फील्ड राहून जे ग्रूमिंग झालं दॅट वॉज व्हॉट लेड टू दिस असं मला वाटतं. बट यू वर इक्वली इंटरेस्टेड. समोरचा म्हणतोय अँड यू ऑल्सो रिस्पॉन्डेड अँड सो यू लर्न. मला क्लासरूममध्ये बसायला खूप कंटाळायचा, त्याच्यामुळे काहीतरी आय कुड बी ऑक्युपाइड अँड आय वुड नॉट बी रेप्रिमांडेड इज वेअर आय स्पेंड टाइम असं आहे. सो एव्हरीथिंग हेल्प्स इव्हेंच्युअली. ॲब्सोल्युटली. ओके. नाही पण चितळे बंधू त्यावेळेला सुद्धा वेन यू जॉईन एक एम्पायरच होतं. सो आता त्या पिढीला माहिती आहे की तुमच्या पुढच्या पिढीला हे एम्पायर सांभाळायचं आहे, ह्याला पुढे घेऊन जायचं आहे. सो डू दे मेक ऑर डिड दे मेक एनी कॉन्शियस एफर्ट्स इन युअर अपब्रिंगिंग किंवा तुझ्या कझन्सच्या अपब्रिंगिंगमध्ये तुला असं जाणवलं की आई वडिलांकडनं काही स्पेसिफिक एका डिरेक्शनमध्ये एफर्ट झाला? सी आय थिंक मोर दॅन अन एफर्ट इट वॉज द कल्चर. सो खूप ओपन आणि ट्रान्सपरंट कल्चर आमच्या घरात आहे आत्ता पण. म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं आम्हाला चुका करायला
कॉन्सिक्वेन्सेस नव्हते, वाव होता. पण आम्हाला ते फ्रीडम असल्यामुळे आम्हाला हा चॉईस पण करायला लागायचा की अरे आपली कुठली चूक ऍक्च्युली आपली इज गोइंग टू लँड अस इन ट्रबल. पण त्याचबरोबरीने जे काय बिझनेसमध्ये चाललंय त्याच्यावरचा कम्प्लीट ट्रान्सपरन्सी अपडेट, म्हणजे अगदी टर्नओव्हर किती, प्रॉफिट किती, काय हे यावर्षी कमी झालंय, काहीतरी वाढलंय, हे वाढलंय, या सगळ्या गोष्टी आमच्यासमोर बोलल्या जायच्या. ते असं नव्हतं की बाबा हे आमच्या समोर व्हिजिबिलिटी नको किंवा हे लहान आहे त्यांना काय कळणार आहे. करेक्ट. आणि त्यामुळे ना काय चाललंय कंपनीत ह्याच्याबद्दलचा अवेअरनेस हा सबकॉन्शियसली काय जेव्हापासून कळतं तेव्हापासून होतं. सो दॅट इज वॉट वी आर ऑल्सो ट्राईंग टू डू विथ अवर किड्स की आता चला काही काम नाही, चल ऑफिसला, काही नाही चल, म्हणजे ऑफिसला येऊन ते कदाचित कम्प्युटरवरती गेम घेतील, पण आलेत ऑफिसला किंवा जायचंय ऑफिसला किंवा फॅक्टरीला जायचंय, हे एक त्यांना जे फ्रीडम होतं आणि ते आम्हाला होतं. त्याच्यामुळे बिझनेसचं काय चाललंय हे खूप आधीपासून आम्हाला कळत होतं. ते उमजलं होतं असं मी नाही म्हणणार, कारण की आम्हाला तेवढं मॅच्युरिटी नव्हती, पण ऍटलिस्ट देर वॉज एक्सपोजर विच लेड अस टू अ पॉइंट वेअर वी कुड मेक सेन्स ऑफ इट. And when time came to take decisions out of it, a lot of culture passing had already happened. What was waiting was the ability to execute decisions. Correct. तर ते execution जेव्हा सक्सेसफुल व्हायला लागलं तेव्हा I think the family made sure that we took more decisions. त्याच्यामुळे that is a brilliant way to pass on a business, to pass on culture, Absolutely. to pass on values. कारण एकाच ठिकाणी, लाईक यू सेड, इट्स अन इन्स्टिट्यूशन. करेक्ट. त्याच्यामुळे तिकडे चितळे बंधू इन्स्टिट्यूशन मध्ये जायला लागलं की आपोआप शिकणार. आणि मग तेव्हा माझे आजोबांचं जनरेशन होतं, त्याच्यामुळे दॅट आय वुड से इज पॉसिबली माय लकीएस्ट एरा, कारण की ते सगळे त्यांच्या लेट 70s, 80s, 90s मध्ये होते. त्याच्यामुळे देवर इझी ऑन द हार्डवर्क बट देवर स्टील कमिटेड टू द बिझनेस. त्याच्यामुळे रोजचा अपडेट, रोजचा त्यांचे फोन, हे ते सगळं असायचं. आणि मग कुठेतरी गेलं की ते, आणि यायचेच सगळे आजोबा कामावरती, त्याच्यामुळे तेव्हा आम्ही जाऊन की अरे ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं. सो आता हे आजोबा भेटले की दुधावरती प्रश्न विचारणार, ते आजोबा भेटले तर ट्रकवरती विचारणार, हे विचारलं तर ते म्हणणार की दुकानाचं काय झालं. तर त्याच्यामुळे यू इव्हेंच्युअली एंडेड अप गेटिंग प्रिपेअर्ड ना की बाबा की आर यू रेडी टू फेस हिज स्क्रुटिनी. आणि दॅट स्क्रुटिनी वॉज नॉट फ्रॉम अ क्रॉस क्वेश्चनिंग पर्स्पेक्टिव्ह, बट मोर अबाउट ट्रेनिंग यू. येस. की अरे दिस इज वॉट ही थिंग्स इज इम्पॉर्टंट मेट्रिक फॉर द बिझनेस, आय शुड नो दिस. त्याच्यामुळे मग यू स्टार्ट सेटिंग सिस्टम्स अराउंड इट. तर त्यामुळे आय थिंक दॅट वॉज अ गेम चेंजर फॉर मी, कारण की या दोन्ही जनरेशनला कसं काम करतात हे बघायला मिळालं आणि त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. ब्रिलियंट ना. म्हणजे यू मस्ट हॅव गिव्हन मोर वायवाज अंडर द चितळे बंधू इन्स्टिट्यूशन दॅन इन कॉलेज. ऍब्सोल्युटली. ओके. आणि मोर डिफिकल्ट वायवाज आय वुड से. आणि मार्क नाही मिळाले ते वेगळं. करेक्ट. पण दुसरं काय की ते जेव्हा झालं तेव्हा कॉन्व्हर्सेशन्स बिकेम सो इंटरेस्टिंग. आणि तोच जो ट्रान्सपरन्सीचा पार्ट आपण म्हणतो, तर तसं आय थिंक वन ऑफ द बिग थिंग्स दॅट इंडियन फॅमिली बिझनेसेस ऑर मोस्ट इंडियन फॅमिलीज दॅट सक्सीड डू वेल इज द ॲबिलिटी ऑफ हॅव्हिंग अ कॉन्व्हर्सेशन. की संवाद जो म्हणतो आपण, तर तो कधी थांबला नाही पाहिजे. खरंय. म्हणजे तुम्हाला मतभेद असू शकतात, तुम्हाला रिझर्वेशन्स असू शकतात, पण तुम्ही जर कॉन्व्हर्सेशन थांबवलं तर मग डिसिजन प्रॉब्लेमॅटिक होतं. 100%. पण जर कॉन्व्हर्सेशन होत असेल तर मग रिझर्वेशन्स नाही मिटिगेट करायची यंत्रणा असते किंवा कोर्स करेक्शन करायला स्कोप असतो. पण कॉन्व्हर्सेशन थांबलं तर मग दॅट इज वेअर मोस्ट थिंग्स गो डाऊन हिल. रादर आय वुड से इट्स द बिगिनिंग ऑफ द एंड. ओके ना. ॲब्सोल्युटली. पण चितळ्यांची सगळी मुलं बाय डिफॉल्ट चितळे बंधू बिझनेसच जॉईन करतात का? म्हणजे ॲज इन आर दे अकाउंटेबल? डू यू हॅव टू प्रूव्ह दॅट यू आर वर्दी ऑफ द बिझनेस अँड ओनली देन यू कॅन जॉईन, का यू जॉईन? सो आधीच्या पिढीमध्ये असं होतं की दे जस्ट जॉईन कारण की इट वॉज अ ग्रोईंग डिमांड. करेक्ट. आता माझ्या पिढीत असं आहे की आय थिंक एव्हरीबडी इज अ शेअर होल्डर. पण not everybody is contributing equally in terms of the growth and the strategy. But it's also very comfortably aligned internally की बाबा driver of the business are few people, they are accountable. The remaining are accountable from a governance perspective. त्याच्यामुळे तो चेक्स अँड बॅलन्स मेजर जो आहे तो इंटरनली फॅमिलीमध्ये आता सेट झालेला आहे. तर त्याच्यामुळे ती क्लॅरिटी सगळ्यांना आहे की कोण काय करायचंय. कारण की इंडिव्हिज्युअल पॅशन्स कोणाला परसूट करायचे असतात, काहीतरी वेगळ्या हॉबीज असतात, किंवा कदाचित त्यांना तो बिझनेसमध्ये इंटरेस्टच नसतो तेवढा. तर त्याच्यामुळे मग डिनाईंग देम ऑफ द legacy is not what we want to do, but then if that decision making is not needed, तर मग as a shareholder their functioning is different. So possibly the next generation will teach them to do this even better. असं. पण जॉईन करताना काही टर्म्स, द वन्स हू आर इंटरेस्टेड इन जॉईनिंग, काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात का? फॉर एक्झाम्पल सांगते, बऱ्याच घरांमध्ये आपल्याला दिसतं की बाहेर
काही महिने नोकरी कर, Correct. म्हणजे तुला समजेल, असं काही केलंय? आता आम्ही त्या प्रयत्नात आहोत की जिथे आम्ही आता ते कॉन्स्टिट्यूशन फॉर्मली डिफाईन करतोय फॉर नेक्स्ट जनरेशन. आमच्याकडे सबकॉन्शियसली ते झालं की तेवढी डिग्री पाहिजे, तेवढं बाहेरचं एज्युकेशन पाहिजे, तेवढं कुठेतरी एम्प्लॉयबिलिटी पाहिजे. पहिलं अजिबात सेल फ्रंटला यायचं नाही, काही झालं तरी प्लांटवरती वेळ घालवायला पाहिजे, कुठलं तरी एक प्रोजेक्ट एक्झिक्यूट केलेलं पाहिजे, त्याच्यानंतर सेल साईडला येऊन मग तुम्ही अकाउंट्स ऑफिसमध्ये शिरू शकता. सो तुम्ही पहिल्याच दिवशी जाऊन अकाउंट्स ऑफिसमध्ये बसलात तर कोणी तुम्हाला एंटरटेन करणार नाही आमच्याकडे, हे अजूनही आता ठरलेलं आहे. राईट. पण यू पर्सनली कधी महिनाभर कष्ट करून महिन्याच्या अखेरीस त्या सॅलरीची वाट बघून त्या सॅलरीची मजा काय असते हे कधी अनुभवलंयस? एकेकाळी केलेलं आहे, कारण की स्टायपेंड मिळायचं ना. पण आता इट्स बीन लॉंग. या, सो यू बीन थ्रू द ग्राइंड. हो हो, आय थिंक दॅट जस्ट बिल्ड्स युअर कॅरेक्टर. आणि लोकांना घेऊन पुढे जाण्याचं म्हणजे पीपल स्किल्सचं असं काही वेगळं ट्रेनिंग नाही. ॲज यू सेड, इट वॉज पार्ट ऑफ युअर लर्निंग. हो हो, आणि सगळे बिझनेसेस पण आमचे पीपल ड्रिव्हन आहेत ना. कस्टमर्सशी इंटरॅक्ट करायचं म्हटलं तर यू हॅव टू हॅव पीपल स्किल्स. युनियनाइज फॅक्टरी वर्कर्स बरोबर करायचं असेल तर यू हॅव टू हॅव पीपल स्किल्स. तुमच्याकडे प्रोफेशनल्स असतील तर त्यांच्याशी डील करण्याकरता यू नीड पीपल स्किल्स. वेंडर बेस मोठा असतो, डिस्ट्रीब्युटर बेस मोठा असतो, सब कॉन्ट्रॅक्टर बेस मोठा असतो. सो हे सगळं करताना इट्स पीपल मॅनेजमेंट ओनली. म्हणजे थेरॉटिकली यू कॅन नो एव्हरीथिंग, बट इफ यू कॅन गेट द पॉईंट अक्रॉस टू पीपल टू बिलीव्ह इन यू, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी रेलेव्हंट इन इंडिया. होय होय, अगदी. बट सी, प्रॅक्टिकली वेन यू जॉईन, यू वर नथिंग मोर दॅन दी ओनर्स सन, म्हणजे संजय आणि वर्षा चितळेंचा मुलगा. बरोबर. पण त्याच्यानंतर वाटणाऱ्यांना साहजिक आहे हे वाटणं की इंद्रनीलला सगळं आयतं ताटात वाढून मिळालं. करेक्ट. माय पर्स्पेक्टिव्ह ऑफ सीइंग दिस सिच्युएशन इज की इनफॅक्ट इट्स अ सिल्वर लायनिंग. म्हणजे जेव्हा एक फाउंडेशन किंवा बेस तयार असतो तेव्हा तुझ्यासारखी पिढी थोडासा मोठा विचार करते, थोडीशी जास्त रिस्क घेते किंवा उंच भरारी घेते. डू यू अग्री विथ मी? कारण सांगते की फॉल बॅक आहे. सो डिड दॅट हॅपन विथ यू? आय हॅव सीन बोथ थिंग्स हॅपन. ओके. आणि कसं आहे म्हणजे इट डिपेंड्स ऑन युअर कॅरेक्टर ॲज अ पर्सन. आय हॅव सीन सो मेनी टाइम्स की the father generation has been so successful that it is very difficult to make way as a young entrepreneur inside a family business. तर त्याच्यामुळे मग यू सेटल फॉर इट की बाबा जे चाललंय ते जो स्टेटस किओ इज ऑल्सो गोईंग वेल. म्हणजे आपण जे म्हणतो की हिंदू ग्रोथ रेट जो असतो, हिंदू ऑर्गॅनिक ग्रोथ रेट, तर त्या रेटने चाललंय तसं वी कॅन डू वेन एव्हर दॅट पासिंग ऑफ बॅटन हॅपन्स. मग आय थिंक द अदर वे राउंड वेअर आय थिंक द चितळे कल्चर इज इक्वली रिस्पॉन्सिबल इज की देर माइट बी टॉलर ट्रीज बट देन यू हॅव टू ग्रो ऑन युअर ओन. सो इफ यू आर अ tree under a tree and you have to grow equally taller than that, you have to be accepting being uncomfortable about it. कारण uncomfortable झाल्याशिवाय ट्री डज नॉट गो अप. त्याला इट हॅज टू बी स्टार्ट ऑफ सनलाईट, हॅज टू बी स्टार्ट ऑफ रिसोर्सेस. तर त्याला कळतं की अरे मला असं तिरकं वाढायला पाहिजे, वाढायला पाहिजे. सो युल नेव्हर सी अ shrub grow taller in a very straight line. It will always go in different directions. So तसं तुम्हाला करायला लागतं. आणि मग ते करायचं टेम्परमेंट तुमचं असेल ना तर मग आय थिंक द सिल्वर लायनिंग ऑर एक्सपेक्टेशन्स डोंट मॅटर. आणि इफ फॅमिली बिल्ड्स दॅट कम्फर्ट की म्हणजे डोंट put your heart into a binary outcome, but look at it as a learning ladder. Where decisions can go wrong, but how do we correct it and go back to status quo or go above it? तर मग you don't look at absolute decision making as Correct. well. मग your horizons get stretched, your perspective gets stretched, आणि your impact analysis also gets stretched. So you eventually start planning 4-5 steps in advance, 7-8 steps in advance. So where you know की ह्याचा consequence आहे, ह्याचा impact तो आहे, त्याचा outcome आहे. तर त्याच्यामुळे असं सिक्वेन्शियल मेकॅनिझम आलं की मग हे रिस्क पोटेन्शियल कमी होतं असं मला वाटतं. बट आय वुड डेफिनेटली गिव्ह क्रेडिट टू ऑल युअर अर्लियर जनरेशन्स. एवढी मुभा टू मेक मिस्टेक्स, टू फॉल डाऊन अँड देन गेट बॅक अप खूप कमी मुलांना मिळते. ॲब्सोल्युटली. म्हणजे दिस इज टू प्रोग्रेसिव्ह. इज द लक्झरी ऑफ इनहेरिटिंग द चितळे नेम. कारण की बाकी सगळे ऑप्टिक्स तर असतात त्याच्यात, पण द फॅक्ट इज दॅट वी हॅव द फ्रीडम टू एक्सपेरिमेंट. अँड ओनली देन यू ग्रो. ॲब्सोल्युटली. म्हणजे आपण म्हणतो ना, यू डोंट सफोकेट इन दॅट अंडर दॅट वेट. पण एक असतं ना आपल्याला जॉईन करताना की आता मी जॉईन केलं आहे, सो एक जगाला प्रूव्ह करायचं, एक आपण खुमखुमी म्हणतो तसं असतं. पण त्याच्याच बरोबर विथ अ फॅमिली लाईक युअर्स
इंटरनली पण कॉम्पिटिशन असेलच की. असतेच ना. आय थिंक ती हेल्दी असते. आणि त्याचबरोबर ॲज अ यंग बॉय इनसाइड अ फॅमिली बिझनेस म्हणजे ती कॉम्पिटिशन फक्त इंटरनल नसते तर ती बाहेरच्या ऑप्टिक्सवरती पण असते. कारण की 10 लोकांचं लक्ष असतं की अरे हा मुलगा बरा करतोय का नाही, कारण की स्थळं आणायची असतात त्यांना. तर त्याच्यामुळे आयांना घरातल्यांचं फिअर जास्त असतं की बाबा करिअरपेक्षा जास्त की हा मॅरेजवरती होणार आहे की नाही. करेक्ट. आणि वडिलांना हे असतं की अरे बाबा हे करायच्या नादात नक्की धंदा टिकवणार आहे का बुडवणार आहे. तर त्यामुळे आय थिंक दोन्ही साईडचं ते प्रेशर असतं. पण तिथेच आधीच्या जनरेशनचं हँडहोल्डिंग खूप महत्वाचं पडतं की इफ दॅट प्रेशर इज अनहेल्दी आणि दॅट इज सॅबोटाजिंग द लार्जर कॉज विच इज द ऑर्गनायझेशन, तर युजली दॅट लीड्स इन टू अ प्रॉब्लेम. करेक्ट. So aligning people to a larger cause is where previous generation plays a very, very important role. Getting aligned or not is the next generation's prerogative. If they get aligned, they are likely to excel कारण की platform is strong. Correct. But if they don't get aligned, then normally they end up struggling. हा त्यांचा प्रॉब्लेम. बरोबर आहे. पण लाईक यू सेड, मला असं वाटतं 5-7 काका आहेत ना तुझे, अँड तुम्ही पण 6-7 भावंड आहात. सो सपोज एक बॉर्ड रूम मीटिंग चालू आहे, तर युजली जे आपण बऱ्याच लेगेसीजमध्ये बघतो तसं बॉर्ड रूम मीटिंग्स कुड इझिली गेट कन्वर्टेड टू इगो ट्रिप्स. सो तुम्ही काय खबरदारी घेता दॅट इट डझंट चेंज इन टू अन इगो ट्रिप? सो एक तर आता काय की बेसिकली आम्ही इंटरनली आता ऑपरेशन्स खूप स्ट्रीमलाईन केलेले, तर त्याच्यामुळे या फॅमिली मिटिंग्स खूप वेगळ्या होतात आणि बोर्ड मिटिंग्स खूप वेगळ्या होतात. ओके. बोर्ड मिटिंग्स खूप फोकस्ड असतात कारण की त्या बिझनेस आणि प्रोफेशनल्स बरोबर पण असतात. तर त्याच्यामुळे त्याचा अजेंडा पण एक आठवडा आधी शेअर केला जातो, टॉपिक्स ऑफ डिस्कशन शेअर केले जातात, रेलेव्हंट डेटा त्याला दिलेला असतो. त्याच्यामुळे मग ते वी गो मच मोर फॉर्मली की जिकडे आयडिया आहे की बाबा हे रॅटिफिकेशन आहे, हे अप्रुव्हल आहे, हे रिजेक्शन आहे, काय जे असेल ते इट्स ऑल डॉक्युमेंटेड वेल. कारण नाहीतर प्रोफेशनल्स आमच्याबरोबर काम नाही करू शकणार. पण फॅमिली मिटिंग असते तर तेव्हा जरी ब्रॉड अजेंडा फिक्स असला तरी काही होऊ शकतं. आणि मग ते करताना यू ऑल्सो हॅव टू अंडरस्टँड की आणि दॅट टेक्स टाईम इवन विथ माय एक्झाम्पल की समोरचा माणूस इज नॉट अगेन्स्ट यू ॲज मच एज हिज इमोशन्स आर गेटिंग चॅलेंज. तर तो इमोशनल इंटेलिजन्स तुम्हाला असा जन्मता येत नाही. म्हणजे ॲटलीस्ट इन माय केस सम पीपल आय नो आर इमोशनली एक्स्ट्रीमली इंटेलिजंट, पण हायली लॉजिकल पीपल हॅव अ चॅलेंज दॅट दे कॅन्ट अंडरस्टँड इमोशन्स व्हेरी वेल. सो understanding that place of emotion and then conversing and putting your ego back but seeing the larger picture is very important. कारण तसं नाही झालं तर anything can go sideways. खरं. So everybody has to come with that place of maturity that anybody there is supposed to add to the organization, not subtract it. And if subtraction is being done, it should be towards addition of value. हो, खरं. की काही गोष्टी कधी कधी बंदही करायला लागतात. तर त्याच्यामुळे ते बंद करायचं असेल तर मग दॅट इज अ कॉन्शियस डिसिजन टेकन बाय द फॅमिली. सो अशा पद्धतीने ते निर्णय घेतला जातो आणि एव्हरीबडी देअर हॅज टू बी मच्युअर इनफ टू हँडल दॅट कॉन्व्हर्सेशन. या म्हणजे मोठ्यांनी सुद्धा हे समजून घ्यायला पाहिजे की इफ अ यंगर जनरेशन हॅज अ पॉइंट ऑफ व्ह्यू, ते ऐकून घेऊन वेदर इट इज राईट ऑर रॉंग दे डिस्कस अँड देन इट व्हेरी वेल इज पॉसिबल दॅट द नेक्स्ट जनरेशन कुड बी स्मार्टर. कुड बी राईट. मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज लाईकली सो. हो की नाही? म्हणजे ते सुद्धा विदाउट एनी इगो दे एक्सेप्ट, आणि यॉल ऑल्सो विदाउट एनी इगो यॉल लेट गो ऑफ थिंग्स दे आस्क यू टू. ॲब्सोल्युटली. आय थिंक दॅट इज द होल चित्र कल्चरल पार्ट. म्हणजे अँड हाऊ डू वी कोडिफाय दिस इज नाव द बिग चॅलेंज आय एम ट्राईंग टू अड्रेस. कारण की with more professionals coming in, our next generations are going to be having a much more interviewed or interlaced organization compared to what we inherited. करेक्ट. तर त्यामुळे त्याच्यात त्यांनी त्यांची स्वतःची जागा आणि रेलेव्हन्स आणि ती फॅमिली हिस्ट्री आणि हेरिटेज कसं प्रोटेक्ट करता यावं ही कायम विचार करण्याकरता वी हॅव टू ग्रूम देम. आय वुड से दे हॅव अ मोर डिफिकल्ट जॉब टू डू. Absolutely. ओके नाही? And it goes from being CEOs and operators to stewardship. आणि nobody grooms you for stewardship. त्यामुळे ते करत राहणं हे आता खूप महत्त्वाचं काम आहे. खरं आहे. बट हाऊ डिड इंद्रनील ब्रेक द गोल्डन केज अँड कार्व अ niche for himself in the business? So I think that's a very loud But it's the truth. But it's the truth. I don't think so. असं काय झालं की जेणेकरून यू वर नोन दॅट अच्छा आता हा एस्टॅब्लिश झाला, इंद्रनील चितळेंनी हा डिसिजन घेतला अँड ही टर्न द टेबल्स. सो मी तेच म्हणेन की आय थिंक द आयडिया वॉज नेव्हर टू ब्रेक आउट ऑफ दॅट गोल्डन केज, कारण की इट वॉज नेव्हर मेड टू बी फेल्ट लाईक अ केज. तर त्याच्यामुळे ती नीड तशी नाही आली. पण ते करताना वेन वी आर लुकिंग ॲट इट फ्रॉम अ
साईज ऑफ पाय पर्स्पेक्टिव्ह द साईज ऑफ द पाय इट सेल्फ हॅड टू इन्क्रीज, कारण की देर वर मोर पीपल कमिंग इन. पण ते करताना आय थिंक तुम्हाला आयुष्यात असे क्षण येतात की जिकडे द ऑर्गनायझेशन इज रिलिंग अंडर सम प्रेशर. इट कुड बी इंटरनल, एक्सटर्नल, आणि तिथे युअर डिसिजन मेकिंग ॲबिलिटी ब्रिंग्स यू इन टू द फोरफ्रंट. सो मी असं म्हणेन की असे 2-3 निर्णय झाले की जे मला घ्यायला मिळाले की ज्याच्यामुळे आय केम इन टू द स्पॉटलाईट, sometimes negatively as well, but it enforced my presence in terms of the perspective of the organization. करेक्ट. मग त्यात आमच्याकडे एक मोठा लेबर स्ट्राईक झाला होता, तर त्याच्यामुळे त्याच्यात दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ डिलिंग विथ इट, की जिकडे मीडियामध्ये अगदी प्रचंड आम्हाला 2-3 दिवस धुवत होते सगळेजण. मग ते पर्स्पेक्टिव्ह आम्ही पलटलं त्याच्यात. सो ते पलटायची संधी मला मिळाली, कारण की ज्या कंपनी ते चालू होतं तिथे मी डायरेक्टर नव्हतो, त्याच्यामुळे ॲज अ आउटसाइडर इन दॅट स्ट्रक्चर I could actually turn the tide. So that was a defining moment, I would say. मग 1 ते 4 बंदची जी काय आयडिया होती, तर ती फोरगो करायची जी काय प्रेस कॉन्फरन्स होती ती मला घ्यायला मिळाली, आणि त्याच्यातनं आय बिकेम अ ओव्हरनाईट सेन्सेशन असं मी म्हणेन. तर ते एक्झिक्यूट करायला मला दिलं फॅमिलीने, आणि दॅट प्रोजेक्ट वॉज समथिंग आय स्पिअरहेडेड ॲट दॅट टाइम. वॉज आय वुड से जस्ट गुड लक. आणि तसंच मला असं वाटतं की द होल बेट वी टूक ऑन पॅकेजिंग वॉज समथिंग दॅट वॉज अ गेम चेंजर, कारण तेव्हा पॅकेजिंग मध्ये मिठाई आणणं ह्याच्यावरती कोणीच विचार करत नव्हतं. आणि आमचे काही मोठे छोटे कॉम्पिटिटर्स पण होते, तेही त्याच्या अगेन्स्ट होते. म्हणजे सर्वात मोठ्या आमच्या एका कॉम्पिटिटरनी त्यावेळेस मला, बाबा, काका सगळे आम्ही गेलो होतो तिकडे, ते सांगितलं की अरे माझं 1 कोटीचं याच्यावर नुकसान झालं, अजिबात करू नकोस तू, असं मला सांगितलं. सो फ्लाईटमध्ये येताना माझ्याकडे सगळे बघत होते की अरे तू तर मशीन घ्यायला लावलंस, हे आता काय होणार याचं, करायचं काय. पण मी म्हटलं जाऊ देत, आय थिंक आपली टेक्नॉलॉजी कंट्रोल इज बेटर देन देअर्स, वी विल टेक द रिस्क. पण दॅट रिस्क पेड आउट, कारण की आम्ही काही 1000 पाकिटं महिन्यावरनं आता काही लाख पाकिटं दिवसाला, आणि कोविडमध्ये दॅट जस्ट बूम. तर हे ट्रान्झिशन करताना ती जी रिस्क होती, ती रिस्क मला ऑर्गनायझेशनच बॅक केलं ना, म्हणून मी ती रिस्क घेऊ शकलो. पण ती रिस्क जी होती त्याचे रिझल्ट एक्सपोनेन्शियली रिटर्न्समध्ये आले. तर त्यामुळे असे काहीतरी 1-3-4 जे पिव्होटल मुवमेंट्स झाले, दॅट डिफाईन्ड मी, कारण की अदरवाईज देर हॅव बीन प्रॉब्ली 400 टाइम्स आय हॅव बीन रॉंग, पण दीज 4 गुड डिसिजन्स आर व्हॉट हॅव केप्ट मी वेअर आय एम टुडे. पण हा जो ट्रान्झिशन यू सेट, दिस वॉज रफली बिटवीन 2012 to 26 या काळात, राईट? पण मला आठवतंय माल संपलाय, उद्या या असं म्हणणारे चितळे सडनली स्टार्टेड 50 टाइम्स मोर प्रोडक्शन, आहे की नाही? म्हणजे आपण ज्याला इंडस्ट्रियलायझेशन म्हणू शकतो. सो सगळं सुखासुखी चाललं होतं, आणि मग सडनली इंद्रनील येतो आणि मग म्हणतो की आता लार्ज स्केल प्रोडक्शन सुरू करायचं. मग तेव्हा डिड यू एन्काउंटर एनी रेझिस्टन्स, की म्हणजे थोडक्यात मराठीत म्हणायचं तर वेड्यात काढलं का तुला? घरातल्यांनी नाही काढलं, बाहेरच्यांनी खूप काढलं फॉर द लॉंगेस्ट टाइम. म्हणजे पुण्यात बरेच अजूनही जे त्यावेळेस आमचे, कारण आम्ही पण तेव्हा लोकल ब्रँड होतो, आमच्या कॉम्पिटिशन मधली काही लोक होती, त्यांच्या मुलांना सांगून ठेवलं होतं की ह्याच्याबरोबर फार वेळ घालवू नकोस, कारण की त्याला दुकानात यायला आवडत नाही, त्याला काहीतरी वेगळंच विकायचं, पॅकिंग करून कोण धंदा करतं, आपला धंदा असा होऊच शकत नाही. त्याच्यामुळे आय वॉज आउटकास्ट फॉर अ गुड अमाऊंट ऑफ टाइम. आणि नॉट दॅट इट बॉदर्ड मी, पण त्याच्यामुळे मार्केटमध्ये परसेप्शन होतं की हा थोडासा वेळ आहे. आय थिंक पैसे मिळायला लागले त्याच्यानंतर मग इट वॉज ओके. सो मार्केट परसेप्शन डिडंट मेक अ डिफरन्स, कारण की घरच्यांनी सपोर्ट केला. त्यामुळे भरपूर वेळा स्ट्रॉंग फंडामेंटल्स जे घरी असणं अपेक्षित असतं ते जे होतं ते चांगले झाले, त्यामुळे हे ट्रान्सफॉर्मेशन चांगलं झालं. नाहीतर काय की तुम्ही आउटसाईड परसेप्शनवरती एवढं रिलाय करता कधी कधी की ते खूप शॉर्ट टर्म विचार करत असतात, आणि त्याच्यात तुम्ही शॉर्ट टर्म चुकीचे निर्णय घेता फॉर अ इमिजिएट प्लीजिंग इफेक्ट. तर त्यामुळे यू हॅव टू थिंक लॉंग टर्म, आणि मग लॉंग टर्ममध्ये इंडस्ट्रियलायझेशन वॉज समथिंग आय फर्मली बिलीव्ड इन बॅक देन. आय बिलीव्ह इट इन इवन मोर. आत्ताच आम्ही एवढा मोठा एक प्रकल्प उभा केलेला आहे, आणि द होल आयडिया इज द सेम, दॅट इट इज नॉट जस्ट अबाउट मेकिंग लार्ज प्रॉडक्ट्स, बट इट इज अबाउट क्रिएटिंग ग्रेट जॉब्स, इज अबाउट क्रिएटिंग ग्रेट एम्प्लॉयमेंट्स, क्रिएटिंग ग्रेट सर्व्हिस नेटवर्क्स, क्रिएटिंग अ डिस्ट्रीब्युशन इकॉनॉमी दॅट इज मोर वाईड स्प्रेड देन टुडे. आणि या ह्याच्यात अगदी जो शेतकरी आहे, जो आम्हाला मिरची उगवून देतोय, तिथपासून तो बॉक्स सप्लायर, तो आमचा एक कुठला तरी डिस्ट्रीब्युटर जो मे बी सध्या आग्र्यात डिस्ट्रीब्यूट करतोय, या सगळ्यांना पैसे मिळणार. सो हे कलेक्टिव्ह इम्पॅक्ट जो इंडस्ट्रियलायझेशनचा असतो, तर तो एस्टॅब्लिश करायची एक कुठेतरी संधी मला त्याच्यातनं मिळाली, हे आय थिंक मी माझं भाग्य समजतो. बट आत्ताच तू म्हटलास तसं इंडस्ट्रियलायझेशन, ऑटोमेशनबद्दल बोलतोय आपण, आणि बोलता बोलता यू सेड दॅट जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट झाल्या. हे थोडं आयरॉनिकल नाही का वाटत? म्हणजे वी आर सेईंग दॅट इंडिया नीड्स टू क्रिएट जॉब ऑपॉर्च्युनिटीज, आणि एकीकडे ऑटोमेशन केल्यावर आपण जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी करतोय ना उलट. सो काय ऑटोमेशनबद्दल एक मिसअंडरस्टँडिंग असं आहे की इट इज अ 1:1 रिप्लेसमेंट.
म्हणजे आजच आपण पाहतोय की मायक्रोसॉफ्ट सीईओ पण म्हटलंय की एआयचं काम आम्ही कमी करतोय कारण की इट इज नॉट सॉल्विंग प्रॉब्लेम्स, त्याच्यामुळे द एक्सपेन्स इज नॉट प्रूव्हिंग आउट टू बी बेटर दॅन ह्युमन्स. करेक्ट. तर त्यामुळे समटाईम्स म्हणजे 2 महिन्यापूर्वी सगळेजण म्हणत होते की आता एआयमुळे एवढे जॉब जाणार. तसं तर नाही झालं. मायक्रोसॉफ्ट सारखी आज म्हणजे फॉर्च्यून 5 कंपनी, म्हणजे नॉट इव्हन फॉर्च्यून 500, इट इज फॉर्च्यून 5, तर भारतापेक्षा जास्त म्हणजे भारताच्या GDP पेक्षा जास्त त्यांचं मार्केट कॅप आहे. सो इफ दे आर ऑल्सो अंडरस्टँडिंग दिस अँड नॉट कटिंग डाऊन जॉब्स, तर व्हेरी ऑफन आय फील की टेक्नॉलॉजी ॲज अ डिसरप्शन इज ऑफन फिअर्ड बिकॉज ऑफ अननोन. ओके. But that is not the case in terms of its application. आणि दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्स विथ ऑटोमेशन. कारण की इंडस्ट्रियलाइज जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्ही कॉटेज इंडस्ट्रीमधनं लार्ज स्केल इंडस्ट्रियलायझेशनला जाताना स्केल लागतं तुम्हाला, आणि स्केलला गोष्टी रिप्रोड्यूस करण्याकरता क्वालिटी बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ती कन्सिस्टन्सी तुम्ही कॉटेज ऑपरेशन्समध्ये नाही करू शकत. त्यामुळे कॉटेज ऑपरेटरची जॉब प्रोफाईल चेंज होते, ह्याचा अर्थ त्याचा जॉब जातो असं नाही. ओके. पण मग ऑर्गनायझेशनची ही जबाबदारी आहे की त्याला रिस्किल करून रिपर्पज कसं करू शकतो. तर त्यामुळे ते जेव्हा काम केलं तर तेव्हा आज बघायला गेलं तर मे बी काय 100-125 लोक पण तिकडे नव्हती जेव्हा आम्ही केलं, तर तिकडनं आज आम्ही ऑलमोस्ट 1000 लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. सो इट्स नॉट दॅट जॉब्स हॅव बीन लॉस्ट. इनफॅक्ट यू क्रिएटेड, इफ वी क्रिएटेड 900 न्यू जॉब्स आणि विल पॉसिबली क्रिएट 1000 मोर जॉब्स बाय द टाइम दिस एंटायर प्रोजेक्ट इज कम्प्लीट. But while doing that, we will improve the skill of the lowest pyramid of the employment. Most important. We will improve their quality of life and dignity of labor. कारण की नाहीतर काय फक्त हार्डवर्कच ते करतात, पण त्यांना कधीच आपण रिगार्ड करत नाही जे वर्कर्स असतात फॅक्टरीतले. सो त्यांची डिग्निटी ऑफ लेबर इम्प्रूव्ह झाली तर दॅट इज ॲक्च्युअली लिडिंग टू बेटर प्रोडक्टिव्हिटी, विच ऑटोमेशन बूस्ट. नाव आय गेट इट. आणि हे सगळं करत असताना स्टेबल एम्प्लॉयमेंट जी इंडस्ट्रियलायझेशन प्रोव्हाइड करतं टू मोस्टली ए कॅटेगरी जॉब, प्रायमरी जॉब होल्डर्स विच आर ॲग्रिकल्चर लिंक, जे सीझनली असतात, ते इंडस्ट्रियलाइज जॉबला जातात तेव्हा त्यांना दर महिन्याला येणारं उत्पन्न फिक्स होतं. आज ते जेव्हा फिक्स होतं तेव्हा त्यांची पुढची इकोसिस्टम पण बऱ्यापैकी जास्त चांगल्या पद्धतीने चालायला लागते, कारण की मग घरातले खर्च रेग्युलराइज होतात, मुलांचे खर्च करायचे असतात शिक्षणाचे ते रेग्युलराइज होतात, दर महिन्याला किती पैसे येणार आहेत ह्याचा अंदाज येतो, ते पेमेंट सिस्टममध्ये रॅशनलाइज होतात, त्यामुळे त्यांना फायनान्सला ऍक्सेस मिळतो. सो हे ट्रान्झिशन ऑफ प्रायमरी जॉब सीकर्स टू सेकंडरी जॉब सीकर्स जे इंडस्ट्रियलायझेशन करतं, दॅट आय बिलीव्ह इज द बिगेस्ट थिंग आय विश टू डू. येस. कारण की काय टॉप टिअर जॉब्स विथ हाय टेक आणि हाय ऑटोमेशन हे सगळीकडे आहेत, आणि आमच्यापेक्षा चांगल्या IT कंपन्याज पुण्यात आहेत की ज्या हे खूप चांगल्या पद्धतीने करतायत. पण ॲज अ इंडस्ट्री व्हॉट आर वी डुईंग इज दॅट वी आर क्रिएटिंग अ होलिस्टिक इकोसिस्टम. अगदी. आणि तिथे इफ बॉटम ऑफ द पिरामिड ग्रोज एव्हरीबडी ऑन टॉप विल ग्रो. दॅट इज माय फिलॉसॉफी इन टर्म्स ऑफ हाऊ द होल मेकॅनिझम ऑफ इंडस्ट्रियलायझेशन वर्क्स. पण वेन यू स्टार्टेड म्हणजे अगदी सुरुवातीची रिस्क ऑटोमेशनची किंवा कुठलं प्रॉडक्ट ऑटोमेशनला जाईल किंवा विच प्रॉडक्ट डिझर्व्स ऑटोमेशन, हे कसं डिसाईड केलं? सो एकतर ज्याची स्केलची परसेप्शन होती पण आम्हाला पुरवता येत नव्हतं, दॅट बिकेम द ऑब्वियस चॉईस. लोएस्ट हँगिंग फ्रूट ते तर माझ्या बाबांच्या जनरेशनने केलं. अच्छा. त्याच्यात माझं काही कॉन्ट्रीब्युशन नाही, मी फक्त स्केल अप केलं ते. पण मोदक असतील, मोतीचूर लाडू असतील, काजू कतली असेल, गुलाबजाम असतील, तर या सगळ्या गोष्टींचं ऑटोमेशन करता आलं की जिथे ते आमच्या दुकानातनं फक्त फ्रेश विकली जाणारे प्रोडक्टवरनं आज 60हून जास्त देशांमध्ये विकले जातात. तर हे का शक्य झालं? कारण की ऑटोमेशन आलं, एरर करेक्शन झालं, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट झाली आणि रोबस्टनेस आला. त्याच्यामुळे आम्ही म्हणू शकतो की 3 महिने टिकणार तर खरंच 3 महिने टिकणार. सो ही ऑथेंटिसिटी सप्लाय चेनमध्ये आणायचं जे काम होतं ते त्याच्यात झालं, पण त्याच्यात फेल पण भरपूर झालं. आणि आय थिंक म्हणजे अजूनही कधी कधी आम्ही काही फेलियर्सवरती डील करत असतो. पण ती आमची इन्स्टिंक्ट पण आता ऑर्गनायझेशनची तशी आहे की फॅक्टरीतले आमचे लोक पण तेच बघतात की दे आर ऑलवेज ट्राईंग टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. सो वी विल बिल्ड दॅट ॲटिट्यूड, दॅट्स द कल्चर ॲट वर्क, दॅट्स द ॲटिट्यूड ऑफ ॲट वर्क. बट आत्ताच तू म्हणालास तसा फेल पण बऱ्याच वेळा झाला. यु नो द डे आय मेट यू, सिन्स द डे आय मेट यू, आय हॅव बीन इन ऑ ऑफ युअर रिस्क टेकिंग कपॅसिटी एस्पेशली. पण तुला कधी मनात डिड यू एव्हर डाऊट युअर सेल्फ की हे फेल झालं तर काय? भरपूर वेळा. I come across as a very calm person. I am usually very calm in the sense की my risk ability is reasonably good. पण भरपूर वेळा ते होतं ना, आणि आय थिंक दॅट ॲप्रिहेन्शन ऑर मेंटल बॅटल विथ युअर सेल्फ इज पॉसिबली द बिगेस्ट ड्रेन फॉर एनी ऑन्टरप्रेन्योर. आणि आय एम नो एक्सेप्शन. फक्त आय एम फॉर्च्युनेट की आय हॅव अ इकोसिस्टम फ्रॉम अ फॅमिली साईड विच इज व्हेरी रोबस्ट. I have a ecosystem of friends who are even more robust, who are equally competent and successful in their own industries or jobs or whatever they are doing.
आणि बियॉन्ड दॅट आय वॉज फॉर्च्युनेट इनफ टू बी एक्सपोज टू गुड ऑन्टरप्रिनर नेटवर्क्स की जिकडे EO सारखं नेटवर्क असेल किंवा माझं हार्वर्ड बिझनेस स्कूलचं एक नेटवर्क आहे. सो तुम्ही आजूबाजूला पाहता आणि एव्हरीबडी इज एक्सेलिंग फार मोर देन यू आर, तर तेव्हा यू ऑल्सो वॉन्ट टू पुश द लिव्हर. त्यामुळे मग भरपूर वेळा तुमची रिस्क इव्हेंच्युअली मिटिगेट होते. खरं ॲप्रिहेन्शन्स तर रोज असतात. मला नाही वाटत की असा कुठला तास जातो की विदाउट ॲप्रिहेन्शन तुम्ही जाऊ शकता. आपण म्हणतो तसं ग्रास इज ऑलवेज ग्रीन ऑन दी अदर साइड. वाटताना असं वाटतं की ह्याला काय म्हणजे खायची भ्रांत तर कधीच नव्हती, पण त्याच्यामुळे डिड यू एव्हर एन्काउंटर अ लेड बॅक ॲटिट्यूड की हे नाही झालं तरी काही मोठं बिघडणार नाही आहे आणि झालं तरी काही मोठं सुधारणार नाही आहे? डिड यू एव्हर हॅव दॅट? बिकॉज युजली आय हॅव सीन दॅट किल्स मोर दॅन द फिअर ऑफ फेलियर. नाही, आय थिंक त्याच्याकरता आमच्याकडे तेवढी लिबर्टी नव्हती. अच्छा. म्हणजे मी म्हटलं तसं, बिकॉज चितळे फॅमिली इज ऑलवेज बीन व्हेरी इझी इन टर्म्स ऑफ एक्सपेरिमेंटेशन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू ओन अप टू युअर डिसिजन्स व्हेरी वेल. ओ येस. कारण फ्रीडम आहे तर फ्रीडम कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी. सो इफ समबडी इज बेटिंग कॅपिटल, इवन इफ इट इज फॅमिली कॅपिटल फॉर युअर रिस्क, तर इट इज इम्परेटिव्ह दॅट यू सक्सीड विथ युअर रिस्क. आणि त्याचे अपडेट स्ट्रक्चर्ड रिव्ह्यूज आता करून ती रिस्क मिटिगेशन खूप कमी झालं आहे आमच्याकडे त्या बाबतीत. पण इक्वल क्वेश्चनिंग आणि इक्वल ऑथॉरिटी आमच्याकडे आहे की जे याच्यावरती प्रश्न विचारणार आहेत. तर त्याच्यामुळे तेव्हा तुम्हाला यू हॅव टू बी रेडी की बाबा तुम्हाला तुमचं डोकं खाली करायचं आहे का तुम्हाला विथ प्राईड सांगायचं आहे की बाबा वी एस्टॅब्लिश समथिंग. येस. तर त्यामुळे यू टेक इट अप लाईक कॉम्पिटिशन. बट हॅड यू फेल्ड, लेट्स से गॉड फॉरबिड, हॅड यू फेल्ड, what would you be doing today? पण मग अजूनही मी माझ्यामध्ये आमचं जे दुकानाचं पॅटर्न तेव्हा चालू होतं की सकाळी 8:30ला दुकान उघडा, 1 वाजता बंद करा, परत 4ला उघडा. आय थिंक मी तेच करत बसलो असतो आणि देर वॉज नथिंग रॉंग विथ दॅट मॉडेल ॲज सच. पण आय थिंक वी वर एबल टू डेअर टू पुश दॅट एनव्हलप. दॅट इज वेअर आय थिंक थिंग्स चेंज. तर त्यामुळे द डाऊन साईड वॉज की मी मे बी सकाळ संध्याकाळ तेवढंच केलं असतं, कदाचित रिस्क कॅपिटाईट माझी कमी झाली असते. पण फॉर्च्युनेटली तिथे बसायचं नाहीच आहे हे ठाम होतं. त्याच्यामुळे मग आय हॅव मेड शुअर की सक्सेस वॉज इनएव्हिटेबल. सो मोस्ट ऑफ युअर लाईफ डिसिजन्स वर की हे नाही करायचंय म्हणून ते केलं भरपूर वेळा. आय थिंक मोर इम्पॉर्टंटली मला ना एका जागी बसायला खूप कंटाळा येतो. त्याच्यामुळे मला कुठली गोष्ट अशी फार स्टेडी स्टेटमध्ये राहिली आहे तर आय गेट एक्स्ट्रीमली बोर्ड. तर त्यामुळे एका ठिकाणी बसून करायचं काम कुठले असेल तर मग आय एम ऑलवेज व्हेरी स्केप्टिकल की व्हॉट इज इट दॅट वी कॅन डू बेटर. आणि मग इफ इट इज बेटर देन त्या ह्याच्यापेक्षा जास्त पैसे तर मिळायला पाहिजेत, नाही तर मग ते रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड काही होऊ शकत नाही. त्यामुळे मग मी सगळीकडे लांबच्या गोष्टी शोधल्या की बाबा वेगळीकडचं मार्केट शोधू, परदेशात जाऊ, आपण प्लांट लांब लावू. की त्या डेली ट्रॅव्हलमुळे ॲटलीस्ट आय वॉज ऑक्युपाईड अँड देन to ensure all of this spend I was doing for the organization was making money. It had to be successful. The inevitable choice होता तो. असं काय फोरसाईट आहे म्हणजे हे सगळं करण्यासाठी यू हॅड टू ऑर्केस्ट्रेट दिस. व्हेरी ऑफन म्हणजे काय व्हॉट आय हॅव सीन इज की यू कॅन हॅव अ लार्ज विजन, यू कॅन हॅव अ व्हेरी गुड आयडिया ऑफ अ म्हणजे काय म्हणतो नॉर्थ स्टार स्ट्रॅटेजी म्हणतात की आय नो दिस इज डिरेक्शन आय वॉन्ट टू हेड. पण डिरेक्शन इज व्हॉट इज नोन, यू डोंट नो द डेस्टिनेशन व्हेरी वेल. आणि डेस्टिनेशन ऑलवेज कीप्स इव्हॉल्विंग अँड गेटिंग फॉरवर्ड ॲज वेल ॲज यू क्रॉस माइलस्टोन्स. व्हॉट हॅज बीन व्हेरी इम्पॉर्टंट इज दॅट काय नाही करायचं हे खूप माहिती असणं तुम्हाला आधीपासून आवश्यक असतं. आणि ते तुम्ही सिस्टममध्ये राहून ठरवलं की आता मी हे करून दाखवलं पण हे मी करणार नाही, तर मग तेव्हा यू आर व्हेरी शुअर की अरे आता मला हे केलं पाहिजे नाही तर हे थांबणार नाही. तर त्यामुळे यू शुड बी व्हेरी क्लिअर ऑन दॅट बाउंड्री दॅट व्हॉट इज इट दॅट यू डू ॲब्सोल्युटली डोंट वॉन्ट टू डू. दॅट इज युअर क्लिअर देन यू फाइंड अ वे. असं आहे. पण मस्त फंड आहे हा. ॲटलीस्ट देन यू नो की यू गेट टू डू व्हॉट यू वॉन्ट टू डू. बरोबर. ओके नाही. बट लेट्स से चितळ्यांची बाकरवडी किंवा चितळ्यांची काजू कतली ही कशी घराघरामध्ये फेमस आहे, तसाच आउट ऑफ द 4 जनरेशन्स सगळीकडे इंद्रनील झळकताना दिसतो. सो इज इट अ कॉन्शियस डिसिजन टू पोर्ट्रे इंद्रनील ॲज द फेस ऑफ द ब्रँड, का is it your social media exposure that has taught you that branding is more important and that probably the earlier generations couldn't do? So काय नक्की आहे की कारण पुणे पॉलिसी फेस्टिवल म्हण किंवा ग्रँड सायकलिंग टूर म्हण किंवा इकॉनॉमिक टाइम्स ऑफ इंडिया अवॉर्ड म्हण, एव्हरीवेअर यू आर देअर. I think the awards वगैरे is outcome of all of it. You can't really plan that well. पण कसं झालं की पब्लिक प्रोफाईल मेंटेन करायला पाहिजे हे कुठेतरी रिअलायझेशन मला लवकर झालं. कारण वेन आय केम बॅक
आणि तेव्हा एक मोठी अफवा चितळेबद्दल चालू होती की चितळेंनी सगळा धंदा विकून टाकला. व्हॉट वॉज द रिझन? कारण एक चितळे नावाचे कोणतरी व्यापारी होते ज्यांनी त्यांचं दुकान कुठल्या तरी अगरवाल नावाच्या माणसाला विकलेलं होतं. पण मार्केट वर्क्स ऑन सच काइंड ऑफ रुमर्स कारण दे लाईक टू डिस्टॅबिलाइज इनकम्बंट प्लेयर्स. सो तो रुमर इतका स्ट्रॉंग होता आणि माझ्या बाबांची पिढी अतिशय मीडियाशी आहे, तर त्याच्यामुळे ते कधीच कुठे पब्लिकमध्ये आले नाहीत. त्यामुळे एक दिवस असं झालं की कोणतरी मलाच येऊन सांगत होतं की अरे चितळेंनी सगळं विकलं, त्याला मी कोण आहे माहितीच नव्हतं. मी त्याला सांगितलं नाही अजूनपर्यंत की मी कोण आहे. पण त्याच्यानंतर माझं एकदम स्पार्क पेटला की अरे काहीतरी आपल्याला करायला पाहिजे की हे इक्विटी डिस्टॉर्ट करतायत. तर त्याच्यामुळे तसं करून द्यायचं नसेल तर मग काय करायला पाहिजे. तर मग दॅट्स वेअर आय स्टार्टेड पोस्टिंग ऑन फेसबुक. आणि सेम तुम्ही मगाशी म्हटलं तसं मोदकाचं ऑटोमेशन आम्ही जस्ट केलेलं होतं आणि असे मोदकाचे 500 ट्रे ट्रॉलीजमध्ये लावलेले होते आणि मी त्याचा एक जस्ट फोटो काढला आणि टाकून दिला की आता मोदक नाव फुल्ली ऑटोमेटेड. त्या पोस्टला फेसबुकवरती तेव्हा म्हणजे मला असं वाटतं की एक 5-6 हजार लाईक्स आले. बापरे. मला एकदम लक्षात आलं की अरे पीपल लाईक व्हॉट इज बिंग शोन. तर त्यातनं ऑर्गॅनिकली ते पोस्ट करायला लागलो आणि ऑर्गॅनिकली ते पोस्ट करून करून इव्हेंच्युअली चुकाही केल्या. मग जिथे कुठे ट्रोल झालो ते नाही केलं आणि जे ट्रोल होत नाही आणि जे चालतंय त्या गोष्टी जास्त डबल डाऊन केल्या. आय थिंक तसं करून आतापर्यंत अशी काही खूप कोर स्ट्रॅटेजी असं नाही, पण म्हणजे वी डू मेक इट अ पॉईंट की देर इज पार्ट ऑफ सम स्ट्रॅटेजी की विजिबिलिटी असली पाहिजे. आणि पीपल इफ देअर भारतीय लोकांना म्हणजे जर आपण एकता कपूरची सक्सेस पाहिली तर फॅमिली ड्रामाच आवडतात अगदी. तर तसं सगळ्यात फॅमिलीजमध्ये काय चाललंय हे बघायला त्यांना आवडतं. तर त्याच्यामुळे तुम्ही ते डेली स्लोप ग्लॅमरमध्ये जाण्याची काही गरज नाही असं मला वाटतं. पण जर फॅमिली बिझनेसेस काय करतायत हे दाखवलं तर लोकांचं फॅमिलीबद्दल प्रेम असतं, त्यांना क्युरिओसिटी असते आणि ते जर दोन्ही चांगल्या पद्धतीने काहीतरी रोज चालू आहे हे दिसत राहिलं तर ब्रँडचं टॉप ऑफ द माइंड राहण्याची जी क्षमता आहे ती इम्प्रूव्ह होते. आणि आमचा सेलचा पॅटर्न बदलला कारण की आता आमचा 90% सेल हा आउट ऑफ आवर कन्व्हेन्शनल स्टोअर मेकॅनिझम होतो. तर तिथे कस्टमर आम्हाला दिसतच नसेल तर त्याच्या टॉप ऑफ द माइंड राहिलो नाही तर कस्टमर आमचा प्रोडक्ट का घेईल. तर त्यामुळे त्या दोन गोष्टी कुठेतरी कोरिलेट झाल्या आणि हे समीकरण असं ऑटोमॅटिकली जोडून आलं. आणि आय थिंक लेट रिअलायझेशन जे आहे ते हे आहे की भारतीय कंपन्यांमध्ये प्रमोटर फेस दिसणं हे इतकंच महत्त्वाचं आहे जेवढं प्रोफेशनलिझम. जो दिखता है वो बिकता है. की आज पुण्यातले पण नावाजलेले तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट पाहिलेत की आता आज बजाज फॅमिली असेल तर राजीव बजाज विल ऑलवेज बी देअर. आज मुकेश अंबानींसारखे किंवा अदानींसारखे मोठे इंडस्ट्रियलिस्ट पाहिले तर दे आर द फेस. आपण आत्ता रिलायन्सने तर इतकं स्ट्रॉंग ब्रँडिंग केलं की रिलायन्सपेक्षा पहिलं मुकेश अंबानींचं नाव होतं. पण त्याच्यामुळे प्रमोटर फेस बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट कारण की दॅट बिल्ड्स ट्रस्ट. आणि इन अ कंट्री लाईक इंडिया वेअर स्पीड ऑफ लॉ इज व्हेरी स्लो, प्रमोटर फॅमिली अँड देअर ट्रस्ट अँड रेप्युटेशन इन सोसायटी इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर बिझनेसेस. त्याच्यामुळे ते करताना कोण प्रमोटर फॅमिली आहे, कोण चेहरा आहे, हु इज टेकिंग दॅट रिस्पॉन्सिबिलिटी हे जर का तुम्ही कॉन्शियसली दाखवत राहिलात की जिकडे यू आर नॉट फ्लॅशी अबाउट इट और यू आर नॉट डुईंग समथिंग अबाउट इट बट विथ द ब्रँड हॅज अ फेस, इट वर्क्स. बट हा जो माइंडसेट आला की हे असं करायला पाहिजे, I feel your Harvard exposure prompted you to do this. म्हणजे जो तो I guess owners management program, that is what you did there. Correct. Did that lead to this? मी जोकिंगली असं सांगतो की मी हार्वर्डला जायच्या आधी आणि नंतर दोन्ही तेच बोलतो. फक्त आता मी माझ्याकडे हार्वर्ड अल्युमनायचा शिक्का आहे त्याच्यामुळे लोक मला सिरियसली घेतात. पण आय थिंक तिथे जाऊन मी सिस्टम्स जास्त शिकलो कारण की माझा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मला टेक्नॉलॉजी प्रोसेसेस सगळं नीट कळायचं. पण मला फायनान्सची काही समज नव्हती, मार्केटिंगची फारशी काही समज नव्हती आणि मला लोक कशी मॅनेज करायची याच्याबद्दल काही फारसा अनुभव नव्हता कारण की ऑर्गनायझेशन लीड करणं आणि फॅक्टरी सांभाळणं याच्यात खूप फरक आहे. तर त्याच्यामुळे ते एक्सपोजर मला हार्वर्डला खूप चांगलं मिळालं. आणि बरेच लोक जे होते तिकडे माझ्याबरोबर क्लासमेट्स दे वर ऑल फ्रंट टू बॅक. आय वॉज अ अदर गाय कारण आय वॉज बॅक टू फ्रंट. कारण की बरेचसे कंपनीमध्ये सेल्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन. आमच्याकडे प्रोसेस वॉज ऑलवेज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन, सेल वॉज अ आउटकम. हो, कळलं. तर त्याच्यामुळे तिथून आता नवीन मार्केट्समध्ये जाऊन सेल करायला लागण्याकरता आम्हाला सेल्स हेवी बनणं आवश्यक होतं. सो हे ट्रान्झिशन इफेक्टिव्ह करण्याकरता आय थिंक HBSचा इफेक्ट जो होता तो सर्वात चांगला झाला. ती 3 वर्ष आय थिंक लाईफ चेंजिंग होती त्यामुळे. हे झालं प्रोफेशनल फ्रंटवर. पर्सनली व्हॉट वॉज द बिगेस्ट टेक अवे फ्रॉम हार्वर्ड? आय थिंक डायव्हर्सिटी. कारण 64 नॅशनॅलिटीजची लोक आमच्याबरोबर वर्गात होती आणि 64 नॅशनॅलिटीजचे फॅमिली बिझनेस ओनर्स तिकडे होते. वाव. तर त्याच्यामुळे आज कोलंबियात कोणतरी कसा निर्णय घेतं आणि तेच ऑस्ट्रेलियात कसं घेतं आणि तेच नेदरलँड्समध्ये कसं घेतं आणि तेच मेक्सिकोमध्ये कसं घेतं ह्याच्यात इतका फरक आहे
पण काही ठिकाणी इतक्या सिमिलॅरिटीज आहेत. तर त्याच्यामुळे ही कल्चरल डायव्हर्सिटी घेऊन बाकीचे लोक, बाकीचं जगाचं पर्स्पेक्टिव्ह अबाउट यू, आणि त्या सगळ्याच्यात इफ यू रिली वॉन्ट टू बी, म्हणजे आता HBS इज द ओल्डेस्ट बिझनेस स्कूल इन द वर्ल्ड. इथे तुम्हाला अल्युमनाय स्टेटस मिळण्याकरता तुम्हाला खरंच घासायला लागतं. जस्ट प्रिव्हिलेज विल नॉट गेट यू देअर. तर ते करण्याकरता किती बाकीचे लोक केवढं कष्ट करतायत हे करताना तुमचा एक कॉम्पिटिशन गेमच एलिव्हेट होऊन बसतो. त्यामुळे तो पुश करण्याकरता पण त्याचा फायदा जातो. त्याच्यामुळे तुम्ही कष्ट करायला तयार राहता किंवा अजून जास्त झटून काम करता, अजून स्मार्टली काम करता, आणि आय थिंक ऑल ऑफ दॅट लीड्स टू अ ग्रेट आउटकम असं माझं मत. इट डज. आणि हार्वर्ड चितळेंकडून काय शिकलं? अजून काय नाही, द गोल इज की आम्ही जे काय करू त्याच्यातनं इव्हेंच्युअली तिकडे केस स्टडी व्हायला पाहिजे. म्हणजे आमचे नेक्स्ट जनरेशन कोणी तिकडे शिकायला गेलं तर त्यांना आमची केस स्टडी शिकवता येईल अशा पद्धतीची कंपनी आपल्याला बनवायची. हो, कारण एकदा चितळे, त्यात पुण्याचे, सो काही ना काही यू मस्ट हॅव टॉट देम. नाही, आमचा एक प्रोफेसर होते, तर त्यांना बाकरवडीची खूप सवय होती, कारण की ते इकडे भारत फोर्सला डायरेक्टर म्हणून यायचे, एक इंडिपेंडंट स्ट्रॅटेजी ऍडवायझर म्हणून. तर त्याच्यामुळे त्यांनी माझं व्हॅलिडेशन पहिल्या दिवशी केलं की अरे, यू आर फ्रॉम पुणे, सो हॅव यू गॉट द बाकरवडी, आय हर्ड युअर फॅमिली मेक्स इट. तर त्याच्यामुळे त्याच्यानंतर बाकरवडी फेमस झाली आरोडमध्ये असं. नाईस. पण साधारण आपण म्हटलं तसं, आय रिमेंबर यू सेइंग, आय थिंक इट्स युअर प्रीमियम ब्रँड जलसा म्हणून आहे, ज्याच्या मिठाई गिफ्टिंग प्रीमियम ब्रँड. सो तो जेव्हा आपण विकायला डेक्कन जिमखान्याच्या शॉपमध्ये जातो ते त्यातल्या त्यात सोपं जातं. बट एक 20 रुपयाचं चिवड्याचं पाकिट असेल तर ते लेट्स से छत्तीसगडच्या एखाद्या गल्लीमध्ये विकायचं असेल तर देर इज वेअर द चॅलेंजेस. सो हा डायव्हर्स मार्केट स्टडी करायला डिड यू टेक एनी प्रोॲक्टिव्ह स्टेप्स? सो काय आलं की मी पहिली जी फॅक्टरी बांधली त्याच्यानंतर हा सेल कसा करायचा ह्याची आमच्याकडे यंत्रणाच तयार नव्हती. त्याच्यामुळे वी हॅड टू स्टेप ऑन ग्राउंड आणि ॲक्च्युली स्टार्ट बिल्डिंग दॅट बेटर. कारण की वी वर अज्युमिंग की हे ब्रँड इज नोन, त्याच्यामुळे पूलवरतीच आपण जाऊ, पण पूल सगळीकडे युनिफॉर्म नसतो. आणि शेवटी थर्ड पार्टी दुकानदार त्याच्या 100 रुपयाची डिव्हिजन 50 ब्रँडमध्ये करत असतो. त्याच्यात तुम्हाला जागा करायची असते. वर्सेस तुम्ही स्वतःचं दुकान चालवणं की जिकडे तुमच्या ब्रँड करताच कस्टमर येत असतो, त्याला रेंज सेल करणे तुमचं काम असतं. त्याच्यामुळे मी भरपूर मार्केट्स फिरलेलो आहे. आता सुद्धा लास्ट वीक मी बेंगॉलमध्ये होतो आणि आम्ही जस्ट मार्केट बघत होतो काय चाललंय काय नाही तिकडे. तर त्याच्यामुळे ती ऑन ग्राउंड जाऊन त्या दुकानदाराला त्याच्या रिअल इस्टेटमध्ये तुमचं प्रोडक्ट ठेवायला लावणं ही तुमची सर्वात मोठी स्ट्रेस टेस्ट असते. म्हणजे एक वेळ बॅलन्स शीटमध्ये लॉस झाला तरी एक वेळ तुमचे शेअर होल्डर्स ॲग्री करतील, पण त्या दुकानदाराला कन्व्हिन्स करून घेण्याकरता तुम्हाला तुमचा इगो जपायला लागतो. कारण की तो त्या 50 स्क्वेअर फूटचा दादा असतो. त्याच्यात त्याला तुम्ही तुमच्या ब्रँड करता जागा द्यायला लावायचं असेल तर यू हॅव टू जेन्युइनली क्रिएट व्हॅल्यू फॉर हिम. आणि ते व्हॅल्यू पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करण्याकरता इफ यू आर नॉट ऑन ग्राउंड तर हे होणं शक्य नाही. आणि मग ते करताना जस्ट बिंग ऑन ग्राउंड अँड लिसनिंग इज ऑल्सो नॉट हेल्पिंग, बट यू हॅव टू इम्प्लिमेंट थिंग्स रिली फास्ट. फॉर एन एक्झाम्पल, म्हणजे सपोज आय एम द रिटेलर आणि माझ्याकडे 100 प्रॉडक्ट्स आहेत माझ्या शेल्फ्सवरती, मी चितळे बंधूचं प्रॉडक्ट का प्रमोट करेन? करेक्ट. हां, सो आता ॲब्सोल्यूट गोष्ट इज मार्जिन, पैसे मिळणार आहेत. तर आता ते तुम्ही जास्त त्याला दिलं तर तुम्हालाच काही पैसे उरत नाहीत. तर त्यामुळे तुम्हाला मार्जिन कंट्रोल केली पाहिजे. मग त्याला तुम्ही कस्टमर डिमांड चांगली दाखवली पाहिजे की बाबा हा ब्रँडच चांगला आहे, कस्टमर मागायला येणारच आहे, तर त्याच्यामुळे तू ठेव, तुझे पैसे रोटेट होतील. मग तो कस्टमर आलाच नाही तर काय, म्हणून मग कस्टमरला आलेला असताना तिकडे बिलो द लाईन मार्केटिंग जे म्हणतो की पॉईंट ऑफ सेलला जे मार्केटिंग होतं तर ते मार्केटिंग तुम्हाला केलं पाहिजे की ज्याच्यामुळे तिकडे तो इम्पल्स बाय करून ते 20 रुपयाचं पाकिट घेईल. कारण की छत्तीसगड मधला कस्टमरला माझ्यावरती 100 रुपये लावणं आता शक्य नाहीये, पण 20 रुपये तो ट्राय नक्की करेल. मग ते ट्राय करताना दुसरा अजून काय हुक असू शकतो, तर मग ब्रँड अँबॅसेडर होऊन बसतो, मग त्याबरोबर डिजिटल ऍडव्हर्टायझिंग होऊन बसतो. अशी मिळून ती इकोसिस्टम जी येते त्याच्यात तुम्ही ब्रँडचं पोझिशनिंग काय करतात त्याच्यावरनं तुमचा सेल होतो. आणि ह्याच्यावरती मेरिट ऑफ द प्रोडक्ट असलं तर परत सेल होतो. परत सेल व्हायला लागतं तेव्हा रिटेलर खुश असतो. तोपर्यंत तो तुम्हाला नावच ठेवत असतो. आधी मुलगी बघायला यायला तर पाहिजे, मग नंतर आवडेल किंवा नाही आवडणार. चहा आवडला की नाही ही पुढची गोष्ट. पण लेट्स से पुरणपोळी, फॉर एक्झाम्पल, म्हणजे बिंग अ पुणेकर आपल्याला कसं जायफळयुक्त केशरयुक्त अशी पुरणपोळी लागते. हीच पुरणपोळी रिजन वाईज कस्टमाइज होते. म्हणजे आता अमेरिकेत पुरणपोळी देत असतील चितळे, तर इज इट द सेम? अमेरिकेत सेमच असते, फक्त पॅकेजिंग बदलतं, कारण की ते टिकवायला जास्त ऑब्व्हियसली. इकडे 2 दिवस शेल्फ लाईफ असली तरी चालते. अमेरिकेत लागणारी जी पुरणपोळी त्याला 9 महिने शेल्फ लाईफ असते, त्याच्यामुळे त्याचं पॅकेजिंग स्टाईल बदलते. पण त्याच्यात काही टेक्स्चरली किंवा रेसिपी वाईज बदल होत नाही.
पण काही प्रोडक्टमध्ये तो बदल होतो, कारण की से मूग डाळ हलव्यासारखा प्रोडक्ट आहे, तो जर असा तुपाने माखलेला नसेल तर तो नॉर्थमध्ये कोणी खाणारच नाही. पण तेवढं तूप जर का साऊथ इंडियन कुठल्या तरी माणसाला दिसलं तर ते म्हणतील की काय दिस इज अट्रॉशियस. तर त्याच्यामुळे मग तुम्हाला थोडेफार रेसिपीज मध्ये प्ले करायला लागतं ॲज पर मार्केट. ओके, बट ॲज अ ब्रँड अपार्ट फ्रॉम क्वालिटी, व्हॉट इज द वन थिंग चितळे बंधू विल नेव्हर कॉम्प्रोमाइज? काय आत्ताच आम्ही वुमन्स डे झाला, सॉरी मदर्स डे झाला, तर मदर्स डे झाला तर त्याला आमच्या घरातल्या सगळ्या स्त्रियांचं कॉन्ट्रीब्युशन वरती एक फिल्म केली होती. आणि तेच होतं की जिथे माझ्या दोन्ही आज्या आहेत त्यांनी त्यांच्या रेसिपीज एक्सटेंड केल्या चितळे बंधूंना आणि त्या आज एवढा रेव्हेन्यू जनरेट करतात चितळे बंधूंना. तर तो होमली टच जो आमच्या रेसिपीजमध्ये आहे तर तो इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑटोमेशन, AI, टेक्नॉलॉजी, सप्लाय चेन, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू से, दॅट कॅन नेव्हर बी मिस्ड. तर क्वालिटी तर आहेच आहे, पण मोर इम्पॉर्टंटली तो होमली टच की जिकडे आपण जे म्हणतो की आईच्या हातचं खाणं, किंवा जे इटालियन लोक म्हणतात की माय मम्माज पास्ता, तर ती जी काय कॉन्फिडन्स आहे की बाबा नोबडी मेक्स इट बेटर, त्या पद्धतीचं कॉन्फिडन्स आमच्या ब्रँडवरती राहण्याकरता जे काय प्रेमाने तो प्रोडक्ट केला पाहिजे, ती सात्विकता आम्हाला कशी जपता येईल, बॅलन्सिंग टेक्नॉलॉजी, हे नॉन कॉम्प्रोमाइजिंग गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे दॅट इज द ट्रिकी पार्ट, कारण नाहीतर काय ऑटोमेशन करून काही करू शकतो एक्झॅक्टली, पण मग त्याच्याने इमोशनल सॅटिस्फॅक्शन येऊ शकत नाही. आणि इमोशन सॅटिस्फाय नाही केलं तर फूडला काही किंमत नाही, मग इट इज जस्ट कॅलरीज. खरं, त्यामुळे दॅट वी हॅव टू अपील. Oh yes, and that you are doing such a great job. We are trying to. Oh yes, I can tell you. पण खरं सांगू का इंद्रनील, म्हणजे ऑल सेड अँड डन आपण सगळं छान बोललो, पण आज मला एक सजेशन पण द्यायचं आहे. म्हणजे आय एट युअर बिंज बार्स अँड आय एट युअर प्रोटीन बार्स आणि खरोखर छान आहेत. बट आय मीन कम ऑन, यू ऑल आर इन टू डेअरी बिझनेस आणि यू आर अ फिटनेस फ्रीक, सो नो वन बेटर देन यू विल अंडरस्टँड व्हॉट आय एम सेईंग. ऑथेंटिक प्रोटीन पावडर अजून का नाही आहे चितळेंची? म्हणजे जस्ट इमॅजिन इफ आय हॅड चितळे बंधू मिठाईवाले प्रोटीन पावडर, I would still grab it with all four limbs. Correct. Because the name sells. I agree. इथे लक्ष द्यायला पाहिजे यार. Maybe a matter of time. हो की नाही? सकाळीच अमिता आणि माझी ती चर्चा चालू होती की का नाही करतात तुम्ही, तर त्याच्यामुळे कारण आता प्रोटीन पावडरचं या शिपिंग क्रायसिसमुळे रेट्स इतके वाढलेत एक्झॅक्टली की लोकलायझेशनला स्कोप खूप चांगला आहे. तर मी म्हणलं एव्हरी क्रायसिस इज ऑपॉर्च्युनिटी, नाव वी नीड टू यूज इट. अँड द नेम इज ऑलरेडी देअर एस्टॅब्लिश्ड. Absolutely. पण खरंच आय वुड वेट फॉर द डे चितळे इज लॉन्च अ प्रोटीन पावडर. करेक्ट. Let's talk a little bit about your startups. I know that Herbia is your startup, but what I want to know is startup versus legacy. एखादा एडव्हान्टेज सांग आणि एखादा डिसएडव्हान्टेज सांग. ॲडव्हान्टेज इज ॲजिलिटी. ओके, लेगसीमध्ये ॲजिलिटी लगेच येत नाही, ती यायला वेळ लागतो, सिस्टमिक इनर्शी असतो. डिसएडव्हान्टेज ऑफ स्टार्टअप इज की देर इज नो हेरिटेज. त्याच्यामुळे देर इज नो क्रेडिबिलिटी फॉर यू. यू हॅव टू बिल्ड दॅट क्रेडिबिलिटी आणि दॅट कॅन ओनली बी अचीव्ड विथ टाइम. But in your case, this must have affected there. टू अन एक्सटेंड. पण ऍट द एंड ऑफ द डे त्या दुकानदाराला तो प्रोडक्ट विकला जाईल ह्याचा कॉन्फिडन्स आणण्याकरता तुम्हाला वेळ द्यायला लागतो, तो लागतोच. तर त्यामुळे इंडिपेंडेंटली विदाऊट चितळे अम्ब्रेला जर का तो ब्रँड चालू करायचा असेल आणि तो टिकवायचा असेल तर मग इट रिक्वायर्स एफर्ट. खरं. रांझे विजन पार्क, वन ऑफ युअर बिगेस्ट ड्रीम प्रोजेक्ट्स अँड अ ह्यूज इन्व्हेस्टमेंट देअर टू. काय डोक्यात ठेवून हे बनवलं होतं आणि वॉज इट प्रॉफिटेबल अँड प्रॅक्टिकल इनफ टू डू दॅट? शुअर. सो सी आयडिया सेम होती की द ट्रान्झिशन वॉज टू गो फ्रॉम स्टोर ऑपरेटर टू FMCG. FMCG प्लेअर बनायचं असेल तर व्हॉट आर द थिंग्स यू नीड? तर वन इज कपॅसिटी, सेकंड इज गुड क्वालिटी अश्युरन्स अँड क्वालिटी कंट्रोल, थर्ड इज गुड सप्लाय चेन, आणि पॉसिबली फोर्थ थिंग इज मार्केटिंग पुल, म्हणजे ब्रँड मार्केटिंग काही जे काय असेल. सो मार्केटिंग आणि ब्रँड चांगला जरी असला आणि प्रोडक्टच सप्लाय करायला नसला तर काही उपयोग नाही. प्रोडक्ट सप्लाय करता येत असेल पण तो पोचवायची मार्केटपर्यंत यंत्रणा नसेल तरी काही उपयोग नाही. आणि त्या प्रोडक्टमध्ये चांगली क्वालिटी किंवा इनोव्हेशन नसेल तर मग त्या प्रोडक्टला रिपीट कस्टमर येण्याचे चान्सेस कमी आहेत. मग त्यामुळे व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट इज दॅट वी ट्रान्झिशन फ्रॉम बिंग अ ब्रँड टू अ प्रोडक्ट कंपनी. मग प्रॉडक्ट कंपनीमध्ये प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करायची क्षमता तर पाहिजे आणि ते करण्याकरता स्केल पाहिजे, कारण नाहीतर मग त्याला तुम्ही ROI जस्टिफाय करू शकत नाही. त्यामुळे FMCG अनलाईक स्टोर बिझनेस गेट्स वायबिलिटी अँड प्रॉफिटेबिलिटी ओनली विथ इकॉनॉमी ऑफ स्केल. ओके. सो इफ यू आर नॉट ॲट अ सर्टन स्केल देन यू आर बेटर बिंग बुटीक. अच्छा.
तर ती स्केल बिल्ड करण्याकरता जे काय सगळं एक्झिक्युशन करायला लागतं की जिकडे तुम्ही प्रोक्युरमेंट पासून सेलपर्यंत सगळ्या गोष्टी कंट्रोल करता आणि त्या तुम्ही रॅम्पअप करायचा प्रयत्न करत असता रोज, हे सगळं करायला 2-3 वर्ष जातात. आता क्लेवर एक्झिक्युशन, इम्प्रूव्ड एक्झिक्युशन, बेटर स्ट्रॅटजी आणि बेटर क्वालिटी ऑफ पीपल हॅज पॉसिबली हेल्प अस शॉर्टन दिस टाईम. पण त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी फॉर एनी इंडस्ट्री दिस लार्ज डज नॉट कम ओव्हरनाईट ॲट अ युनिट, ॲट अ ओव्हरऑल एबिटा लेवल. ॲट अ युनिट लेवल वी आर प्रॉफिटेबल, पण आय थिंक इन अ टोटॅलिटी ऑफ ऑपरेशन्स विल पॉसिबली बी कम्प्लिटली प्रॉफिटेबल अँड ब्रेक इवन फ्रॉम इट ओनली इन 1 year's टाइम. इट विल टेक 1 more year बिफोर वी आर ग्रॉस लेवल प्रॉफिटेबल देअर. रिअली? बापरे. देर इज सो मच. क्रिटिकल ऑक्युपन्सीच नाही आहे ना. म्हणजे आज जर आम्ही आता गोष्ट 100 किलो विकू शकतो, तर आम्ही कपॅसिटी लावली 1000 किलोची आणि आम्ही आता रॅम्पअप करून 500-550 किलोला गेलेलो आहे. पण 600 किलो नाही केलं तर मला 600 किलो शिवाय माझे कॉस्टच बॅलन्स होत. तर त्याच्यामुळे ते रॅम्पअप तुम्ही 100वरून 600 एका दिवसात जाऊ शकत नाही, तुम्हाला हळूहळू करत जायला लागतं. तर ते किती स्पीड तुम्ही मॉड्युलेट करू शकता याच्यावरती तुमची ऑक्युपन्सी येते. ऑक्युपन्सी आली तरच ओव्हरहेड सुटतात, तरच मग तुम्ही प्रॉफिटेबल. And only then it all starts making sense. Right. So Indraneel, for your age, I have always found you extremely refined, extremely mature. आपण म्हणतो तसं nonchalant. So have you always been like this का वक्त ने किया कोई हसी सितम? नाही, आय थिंक नॉनचलांट तर मी आधीपासून आहेच, असं काही मला वाटत नाही. म्हणजे व्हेरी रेअरली थिंग स्ट्रेस मी आउट. पण त्याचबरोबरीने दॅट कॅन बी काउंटर प्रोडक्टिव्ह वेन यू आर लिडिंग अ फॅमिली बिझनेस. तर त्यामुळे यू नीड टू कॅरी अ सर्टन डिमिनर, यू नीड टू कॅरी अ सर्टन कन्व्हिक्शन आणि ऑल्सो अंडरस्टँड दॅट यू हॅव टू बी अंडरस्टँडेबल टू पीपल हू हॅव बीन इन द कंपनी ऑर वर्किंग विथ द कंपनी लॉंगर देन युअर करिअर. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी एक तुम्ही स्वतःचा पॉईस डेव्हलप करता. पण ऑफकोर्स तो इट्स अ एव्होल्युशन ऑफ अ पर्सनॅलिटी, राईट? सो देर इज अ स्ट्रॉंग कोर अँड देन देर आर एक्सटेन्शन्स विच चेंज बेस्ड ऑन युअर वर्क ऑर युअर फॅमिली ऑर युअर फ्रेंड्स ऑर युअर रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज. तर त्याप्रमाणे त्यात ते स्पिरिट येतं बाहेर असं मला वाटतं. आणि आय एम टॉकिंग अबाउट दॅट एक्सटेन्शन ऑफ फॅमिली. करेक्ट. सो टेल अस अबाउट अमिता. येस, ऑफकोर्स. आय थिंक हा जो इमोशनल क्वेश्चन माझ्या आयुष्यात ॲड झालेला आहे तो दॅट्स ऑल थँक्स टू अमिता. सो मे बी त्याच्यावरती जास्त तीच आता बोलू शकेल असं मला वाटतं. नक्कीच. हा जो इमोशनल क्वेश्चन माझ्या आयुष्यात ॲड झालेला आहे तो दॅट्स ऑल थँक्स टू अमिता. सो मे बी त्याच्यावरती जास्त तीच आता बोलू शकेल असं मला वाटतं. नक्कीच. So you all went to the same colleges, eh? Yes, we were in the same college, but we got introduced in the last 2 years of college. And is that more because Indraneel was not in college? Yes, most of it, yes. बऱ्याच लोकांनी आमच्याकडे इंजिनिअरिंग करताना 4ची 5 वर्ष केलेली होती आणि त्यांची तर इच्छा होती की मी CA करावं. तर मी म्हटलं की इंजिनिअरिंगचं असं आहे की 4ची 5 होतील पण संपेल तरी, CA कधी संपेल याची गॅरंटीच नाही आहे. शी फिट्स इन बेटर इन टू द होल फॅमिली इकोसिस्टम दॅन आय डू. कारण की मी फार स्पष्ट बोलतो, त्याच्यामुळे कधी कधी दॅट लँड्स मी इन टू ट्रबल. आणि त्यामुळे आय थिंक शी सेट द फाउंडेशन फॉर चितळेबंधू सक्सेस.